आज आपण चौथ्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत नाही का. श्रीमद भागवत महापुराण हे इच्छित फळ देणारं असं अमृत फळ आहे आणि त्या आपण खरोखरच अत्यानंदानं असं सेवन करत आहात. चौथ्या दिवसाची सेवा आपल्याकडे आलेली आहे. आपण काल बघितलेला आहे नाही का. आपण काल कुठपर्यंत आलो होतो. ध्रुव बाळाची आपण काल करून अशी कथा ऐकलेली आहे नाही का. त्याच्यानंतर मग आपण हिरण्यकश्यपापर्यंत आलो. हिरण्यकश्यपूचा जो समजा मनाचा उद्धार झाला, प्रल्हादाचा वगैरे नाही का. प्रल्हादाचं आपण चरित्र काल हे केलेलं आहे. आज आपण बघणार आहोत गजेंद्र मोक्ष जे आहे ते आज आपण बघणार आहोत. गजेंद्र हा असा शापित एक हे होता नाही का. शापित त्याला श्राप दिलेला होता हु नावाचा. आणि हे जय विजय येतोय एका याच्यात जय विजयाला श्राप दिला होता. कारण जय आणि विजय हे मलय राजाच्या इथं एक मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ हे जय आणि विजय होते. पहिल्या जन्मामधली गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा जन्म त्यांचा जय विजय यांचा द्वारपाल झाले. तर त्यांनी काय केलं माहित आहे का. जे जो राजा होता मलयगिरी नावाचा राजा होता त्या राजाच्या इथं एक मोठा यज्ञ समारंभ करण्यात आला. तर त्यामध्ये यांना एकाला पुरोहित आणि एकाला ब्राह्मण म्हणून नाही का तिथं त्यांची निवड करण्यात आली दोघही भावाची. आणि निवड केली असता झालं का. पुरोहित जर म्हटलं समजा म्हणाचं आचार्य एकाला एक आचार्य होता आणि एक पुरोहित होता. आचार्याला धन जास्त. आचार्य हा लहान भाऊ होता नाही का. आणि पुरोहित हा मोठा भाऊ होता. आता पुरोहिताला कमी धन मिळालं जेव्हा दान देतात त्यावेळेस. आणि जो आचार्य होता त्याला जास्त, लहान भावाला जास्त. त्यांनी काय म्हटलं लहान भाऊ आणि मोठा भाऊ जे आहे मोठा भाऊ म्हणतो लहान भावाला अरे बाबा मला कमी धन मिळालेलं आहे आणि तुला जास्त मिळालेलं आहे. तर आपण असं करू ना आपण एकत्र करू. एकत्र केल्यानंतर अर्ध अर्ध आपण वाटून घेऊ. तो लहान भाऊ म्हणतो नाही तुझं तुला मिळालं माझं मला मिळालं नाही का. बरं तुझं तुला मिळालं माझं मला मिळालं इथपर्यंत बरोबर आहे. परंतु आपण दोघही जण आलो ना आणि एकाच राजाकडे आपण हे केलं. त्याचं पण नव्हतं का बा आपण अर्धे अर्धे घेऊया. तो नाही म्हणू लागला. त्याच्यामुळं त्या मोठ्या भावानं त्याने श्राप दिला. त्याने श्राप असा दिला का जा तू हत्तीसारखा मातशील ह्या धनामुळं आणि म्हणून तू गजे होशील. म्हणून तो गजे झाला. मग लहान भावानं त्याला श्राप दिला. आणि तुझी इच्छा याच्यामध्ये असल्यामुळं तू दुसऱ्याचं नाही का दुसऱ्याचं खाण्यासाठी समजा हे करतो दुसऱ्याला पकडण्यासाठी हिंसक त्याच्यामुळे तू नकर होशील बा. तर हे दोघही जण काय झाले एक त्या गंडकी नदीच्या काठावर मग तो त्याच्यामध्ये नकर झाला नाही का. आणि हा हत्ती त्या आजूबाजूनं चरायला लागला. तर हा एक श्राप एका इकडे एका जणाचा आहे. आणि एका इकडे मलयगिरी पर्वतावर हु नावाचा एक गंधर्व होता. आणि हा एक याला श्राप दिला होता. पुन्हा तिथं ते जे ऋषी होते समजा मनाचे कोणता पांडवी म्हणजे इंद्रद्युम्न भगवंताचा श्रेष्ठ उपासक होता. मलय पर्वतावर राहत होता. आश्रमात जटा वाढवून वेश धारण केला होता आणि मौन धारण केलं होतं. तिथं अगस्त्य मुनी आले होते. तिथं कोण आलं होतं अगस्त्य मुनी. अगस्त्य मुनी कोण आहेत माहित आहे का तुम्हाला. अगस्त्य मुनी ज्यांनी नाही का अगस्त्य मुनी माहिती तुम्हाला. हा तर अगस्त्य मुनीनं पूर्ण समुद्र प्राशन केला होता. ते अगस्त्य मुनी त्यांचा एवढा अधिकार होता. समुद्र पूर्ण प्राशन केला ते अगस्त्य मुनी नाही का. ते अगस्त्य मुनी तर ते तिथं आल्यानंतर हे उठून उभे राहिले नाही. आता हा म्हणजे आपल्या ध्यानामध्ये होता. उठून उभा राहिला नाही त्याच्यामुळे त्याला राग आला. त्यांनी श्राप दिला नाही का. हा हु नावाचा गंधर्व होता पहिले. आणि त्याला श्राप दिल्यानंतर जा तू म्हणजे उठायला समजा जड झाला तू जड अवस्थेमध्ये जाशील म्हणून त्याला काय झालं तो हत्ती झाला. अशा प्रकारचे दोघांचे जे श्राप होते ते आता आले.
मग हा गज आपल्या आसपास गंडकी नदीच्या आसपास चरत होता. आणि हा जो नकर आहे, नकर म्हणजे मगर, त्याला मगर म्हणतो आपण. आणि हा त्या पाण्यामध्ये तिथं गंडकी नदीच्या पाण्यामध्ये राहत होता. आता नेमकं काय झालं माहित आहे का, जे त्याचे जे गज म्हणजे जे आहेत समजा म्हणा ते आप्त मोकळी म्हणजे नाही का, त्या आप्त संबंधी जसं आपण आपलं कसं कुटुंब असते तसंच त्यांचं सुद्धा एक कुटुंब असते जनावरांचं झाड नाही का. ते टोळीने राहतात. ती एकाच टोळीतले एकाच यातले दुसऱ्याला येऊ देत नाहीत. ते हरणाचा कळप असेल ना त्यामध्ये दुसरं हरण येऊ देत नाही. ते आलंय ते त्याच्या संघ समजा भांडण करतील. आता जास्त दूर काय झालं, कुत्र्यांचा कळप होतो त्याने एखादं नवीन कुत्र येऊ द्या त्याच्यामध्ये, येऊ देतील का ते? नाही येऊ देत. तसंच असते ते. हा जो कळप होता हा हत्तींचा त्यांचा स्वतः म्हणजे एक त्याचा हा मेन होता गजेंद्र. याचं नाव गजेंद्र. हा गजेंद्र मेन होता. हे पाण्यामध्ये विचारून करत करत गेले समजा मला. पाण्यामध्ये गेले असता या नकरानं त्याचा पाय पकडला. आणि एक असते का पाण्यामध्ये जो ज्या ठिकाणचा जो व्यक्ती आहे किंवा ज्याच्यामध्ये तो त्याला स्राव आहे त्याची शक्ती तिथं जास्त असते. पाण्यामधल्या मगरमच्छाची ताकद हत्याची जरी समजा इकडे ताकद असेल बाहेर, पण हत्याची ताकद पाण्यात चालत नाही. त्याच्यामुळं त्या नकराने याचा पाय पकडला, सोडलाच नाही. किती वर्ष सहस्र वर्षे. किती वर्ष? सहस्र वर्षे. सहस्र म्हणजे 1000. 1000 वर्षापर्यंत त्या गजेंद्राला मगरानं सोडलं नाही का. मग आता तो जोपर्यंत ताकद होती त्या हत्तीची गजेंद्राची तोपर्यंत या ताकदीनिशी तो ओढत होता. परंतु पाण्यातली ताकद ही मगराची जास्त असते, त्याच्यामुळे याचा पाय सुटत नव्हता. मग आता शेवटी याची क्षीण होत गेली ताकद आणि या मगराची काय वाढत गेली नाही का. याची आता हा थकला होता. मग शेवटी आता काय, आता सर्व कोणी आता त्याच्या जवळ पहा काय होतं, त्याच्या सोबती होते सर्व त्याचे आपते संबंधी, जे त्याची आई असेल त्याचे बाप असेल त्याचे नाही का, सर्व जे होते भाऊ असेल बहीण असेल सर्व. पण ज्या वेळेस संकट आलं ना त्याच्यावर त्यावेळेस सर्वजण पळून गेले नाही का. सर्वजण पळून गेले. आता मला सांगा, सर्व पळून गेल्यानंतर भोगावं कोणाला लागलं नाही का. कोणाला भोगावं लागलं? एकट्याला भोगावं लागलं. कारण त्यांचं युद्ध चालू झालं मग 1000 वर्ष. मग गजेंद्र तो हत्ती, मग शेवटी कोणाचा आधार लागला नाही त्याला. ज्याला कोणाचा आधार नसतो त्याला शेवटी कोणाचा आधार असतो मग बस. परंतु पहिले आधार घेत नाही आपण. पहिले नाही आधार घेत आपण. कारण का पहिले त्याला तुझं कामच नाही. जे जोपर्यंत माझ्या त्यामध्ये तोपर्यंत मी करतो. जर नाही का माझ्या त्यानं नाही आला मग तुला बोलवतो मी नाही का. तोही म्हणतो तेव्हा म्हणतो हा स्वार्थी आहे म्हणते. फक्त हा संकटामध्ये फक्त हा आवाज देते आपल्याला. याचं संकट गेलं नाही का, आला तर हप्ता देऊ माझा बाप नाही का. नाही तर तर अशा प्रकारे झालं काय, नेमकं सर्वजण पळून गेले. कोणीच नाही शेवटी, कोणी नाही. म्हणून शेवटी भगवंताला त्याने आवाज दिला. भगवंता धाव लवकरी, संकट पडलं भारी नाही का. कृष्णा धाव लवकरी, संकट पडलं भारी नाही का. आता संकट भारी पडलं त्याच्यावर. मग आता काय म्हणते, गजेंद्र म्हणजे काय कुणाला, गजेंद्र तो हत्ती सहस्र वृषे, जळा माझी नखऱ्या पिढीला असे नाही. सुहृदयी सांगले कोणी नाही साय, अंती वाट पाय विठो तुझी. प्रीतीचे सागरा माझ्या नारायणा, तया दोघा जण तारी येले. हे भगवंता तू प्रीतीचा सागर आहेस नाही का. तया दोघा जण तारी येले. तू असं काही जणांना तारलेलं आहे नाही का. मलाही सुद्धा तुला आता तारावं लागते नाही का. गजेंद्र म्हणाला. कोण म्हणाला? गजेंद्र. गजेंद्र तो हत्ती सहस्र वृषे म्हणजे
सहस्र म्हणजे 1000 वर्ष. जळा माझी नकर पिढीला असे. जळामध्ये म्हणजे पाण्यामध्ये, नकर म्हणजे मगरानं, पिढीला पिढीला म्हणजे त्याला दुःख दिलं नाही का. सुहृदही सांडिले. सुहृदही म्हणजे जे स्वतःचे आप्तजन होते, जे सगळे सोयरे होते. सुहृदही सांडिले, कोणी नाही सहाय्य करणार कोणीच नाही. अंती वाट पाय विठो तुझी. विठ्ठला, हे परमेश्वरा, फक्त मी तुझी वाट बघतो आहे का, मला सोडव या संकटातून, असा कोण म्हणू लागला, गजेंद्र म्हणू लागला. आणि ढाय ढाय रडू लागला, अश्रू ढाळू लागला. पण संकटामध्येच आपल्याला भगवंताची फक्त आठवण येते, तोपर्यंत आपल्याला आठवण येत नाही, नाही का. तर असं करता 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 झालं काय नेमकं माहित आहे का. हे काय माहित आहे का, हे मायाचं जाळ आहे. जेव्हा आपल्याला संकट येते का नाही, कोणीच नाही धावत नाही का. माता नाही, पिता नाही, कोण नाही. संत सांगतात, संतांचे प्रमाण आहे, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. म्हणजे माता नाही येत ना, पिता नाही येत ना, बंधू नाही येत ना, बहिणी नाही येत, कोणी न, कोणी म्हणजे कोणीच नाही, न पवती निर्वाणी. निर्वाणी म्हणजे जेव्हा मृत्यू होतो आपला, त्यावेळेस पवती म्हणजे माग माग येणे, कोणीही माग माग आपल्या येत नाही, नाही का. इष्टमित्र स्वजन हे, इष्टमित्र असो स्वजन असो नाही का, इष्टमित्र स्वजन हे सुखाचे जे नाही, हे तर सर्व सुखाचे आहे समजा. हा, अंतकाळी कोणाचे कोणी नाही, नाही का. दिल्या घेतल्या, हे कोणा दिल्या घेतल्याचे आहे फक्त, अंती काळी कोणाचे कोणी नाही. कोणी नाही रे कोणाचे, अंती जाणे एकले, नाही का. कोणीच कोणाचं नाही या जगामध्ये. शेवटी काय फक्त एकट्याला यावं लागते आणि एकट्याला जावं लागते, नाही का. कोणीच नाही. कारण आपण एवढं मोठं त्यांच्यासाठी हे करून राहिलो, एवढं मोठं आपण करून राहिलो त्यांच्यासाठी, पण ते आपल्यासाठी काय करतात ते महत्वाचं आहे, नाही का. आपण एवढं खूप करत आहे त्यांच्यासाठी, पण ते आपल्यासाठी काय करतात हे महत्वाचं आहे, नाही का. आपण फक्त काय, आपण जे आहे ते समजा करता, आपण जमवून ठेवता, परंतु आपल्याला याची अजून चाहूल लागली नाही, याची चाहूल लागली नाही, नाही का. कवडी कवडी जोडवले धन, नाही का. शेवटी काय, हो तेच ना, नाही का. एका जणाला काय केलं माहित आहे का, मस्त. आता आमचा एक नोकरीवाल्याचं एक वैशिष्ट्य आहे. हा नोकरीवाला किमती त्याला किती, 1 लाख जरी पगार असेल, 2 लाख जरी पगार असेल, तर हा काय करतो फक्त जीवनामध्ये, हा फक्त एक मकान बांधतो आणि एका मुलाचं आणि एका मुलीचं लग्न करतो, त्याचं शिक्षण करतो, एवढंच फक्त करतो. आता एका जणांना रिटायर होईपर्यंत काय झालं माहित आहे का, काहीच नाही केलं. मग रिटायर झाला इकडून तिकडून, त्याला असं वाटलं आता मस्त आपण काय करू, रिटायरचा पैसा आला. पैसा आल्यानंतर त्यानं काय केलं, मग पूर्ण ते जेवढं होतं तेवढ्याचं मस्त प्लॉट खरेदी केला, मकान बांधलं. मकान बांधल्यानंतर फक्त नेमकं असं पेन्शनच चालू झालं त्याला. मग एक पेन्शनचा 1 किंवा 2 महिना झाला तर मेला तो. आता एवढं मग तेच आहे ना, हे सत्य परिस्थिती आहे. राहिलं ना जाग्यावर, नाही का. त्याला आतमध्ये आंघोळ करायला मिळाली नाही, बाहेरच त्या जिन्याखाली त्याला आंघोळ करायला मिळाली. किती भाग्य त्याचं, नाही का. तसंच आहे ना, तसंच आहे आपल्याला सुद्धा, तसंच आहे. आपण फक्त काय याच्यामध्ये गुंतवणं मोहमायाच्या जाळ्यामध्ये, आपल्याला फक्त काय एकच बाजू दिसून राहिली, एकच दिसत आहे फक्त, परंतु त्याच्या पाठीमागची बाजू आपण पाहत नाही. काय आहे तर काय, हे काय, हा संसार आहे ना. संसार कसा आहे, दुःख देणारा आहे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, नाही का. रात्रंदिवस कशाची तळमळ आहे आपल्याला, सुटलं मेडिकल मध्ये, कुठलं का सुटलं मेडिकल मध्ये, नाही का. नाही का. तर हेच आहे ना, दुसरं काय नाही. पण तुम्ही त्याच्यातून विजय पावला आणि तुम्ही विजय मिळवला त्याच्यामध्ये, त्याच्यावर तरी काम, याचा अर्थ काम करायचं नाही का, आपल्या पोटासाठी तर करावं लागेल ना. पण त्याच्यावरती समजदारी आहे, तुम्हाला कळलं ते. समजदारी कशाला म्हणतात, पैसा तर हे काय आज उद्या नाही आहे, की दुपारची सावली आहे. पैसा म्हणजे काय, आज दिसते तुम्हाला, पण उद्या. परंतु जे तुम्ही करून राहिले, जे तुम्ही चालवत आहे, तेच तेवढं झालं तुमच्यासाठी पुरे आहे ते. कारण काही लोक 1-1 रुपयाचा 1-1 रुपयाचा बिलकुल हिशोब ठेवतात. नाही 1 रुपया इकडे तिकडे जाऊ देत नाही.
शेवटी काय करशील नाही तू त्या रुपयाचा शेवटी तोच रुपया तिथं लावतील तुला बस नाही तुम्ही मग जाता नेता नेताच पडते जातच नाही तू असं आहे ते म्हणून आता हो पहिले तरी मोठा रुपया होता आता त्याचा आकारही लहान केला गव्हर्नमेंटनं कारण एवढं तुला जड होते बाबा यातलंही कमी करतो मी काही दिवसानंतर गोपाल कृष्ण भगवान की हा संसार सागर आहे हा सागर संसार त्याला आपण भवसागर म्हणतो नाही का या संसारामध्ये असं आहे बुचकू बुचकू मारून यायला आपल्याला नाही का बुचकू बुचकू मारत आहे आपल्याला जसा एखादा नदीमध्ये एक भोरा आहे नदी वाहत आहे आणि नदीच्या ठिकाणी आता तुम्ही गेला जसं तुम्हाला भोरा समजते कशाला म्हणतात तर जिथं तिकडून पाणी आलं इकडे जर समजा अडकावा जर असला असं पाणी जर निघालं तर इथं भोरा तयार होतो नाही का आणि तो गरगर 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 फिरते इकडून येणारं पाणी आणि असं जाणारं पाणी नाही का पण तिथं भोरा निर्माण होते त्या भोरा आता तुम्हाला माहित नाही आता आम्हाला माहित आहे कारण आम्ही पट्टीचे पोहून करत होतो आम्ही किती मोठा पूर आला आम्ही समुद्रात पोहून आलेलो आणि आम्हाला पूर्ण माहित आहे त्याची काय कुठं कुठं काय आहे कुठं काय नाही सर्व तर तशा ठिकाणी काय माहित आहे का तो भोरा असते त्या भोऱ्यामध्ये जर मनुष्य गेला लक्षात ठेवा तो भोरा तुम्हाला बाहेर पडू देत नाही आता गेली गोष्ट आहे का नाही तो भोरा गरगर 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 फिरवते खाली दाबते आणि वर काढते पुन्हा खाली दाबते पुन्हा वर काढते असा बुचकाळू बुचकाळू मारते पण त्याच्यातही आमचाही सरकार जर गेला ना पण ज्याला त्याचं ज्ञान असेल ना त्याच्यातून निघतो आम्ही निघतो त्याच्यातून परंतु ज्याला पोहणं नाही ना त्याला बुचकाळू बुचकाळू खाली नेते आणि वर आणते मग त्याच्यामध्ये काय होते माहिती का त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं का तो मनुष्य मरून जातो पण ज्याला त्याच्यातून निघण्याची जर समजा कला जर अवगत असेल तर तो तरला मनाचा तेच आपल्या संसाराला लागू आहे हा संसार कसा आहे हा तुम्हाला बुचकाळू बुचकाळू मारते नाही का खाली नेते वर आणते पण याच्यातून जरी समजा आपल्याला मार्ग जसा तुम्ही मार्ग काढला त्या पद्धतीनं जर समजा आपण मार्ग काढला तर मनुष्य वापरू शकतो याच्यातून नाही का हा भवसागर आहे हा गरगर गरगर जसं त्या आता एखादा जर फुलपाखरू ज्याला आपण फुलपाखरू म्हणतो आमच्या इकडे फिपुली म्हणतात किंवा आमच्या इकडे फकडी म्हणतात नाही का ती क्षणिक सुखासाठी काय करते माहित आहे का आपलं माया दीपक नरपतंग भ्रमी भ्रमी ये पडत माया दीपक नरपतंग लाईटावर लाईट लावा तुम्ही त्या लाईटावर ते येतात ना फकड्या त्या म्हणतो आपण त्याला कोणी पतंग म्हणतात पण कबीर महाराजने त्याला पतंग म्हटलेला आहे पतंग माया दीपक नरपतंग भ्रमी भ्रमी ये पडत देख कबीरात एक आद उमरत म्हणजे ते म्हणतात एखाद्या थोड्याशा सुखासाठी सुख किती आहे थोडंच क्षणाचं सुख आहे फक्त कशाचं त्याला ते घिरटी मारते आणि त्याला लासलं ते त्याला चटका झोंबला काय ते खाली पडते पुन्हा उठलं का पुन्हा कशासाठी फक्त त्या क्षणाच्या सुखासाठी फक्त तर आपणही तसंच करत आहोत या क्षणाच्या सुखासाठी फक्त आपण फिरत आहोत आणि त्याच्यावर आपण काय करतो ते मारत आहोत समजा परंतु त्याला आपल्याला लासूनही राहिलं तरी आपण ते सोडत नाही का म्हणून क्षणिक सुखासाठी आपले कोणी होतो नीतिभ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपले जगी दुःख करण्या नष्ट नाही का हे जगामधून आपलं दुःखाचं निवारण जर करायचं असेल आपल्याला नाही का हा तर आपल्याला काहीतरी करायला लागेल कारण हा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे हा संसार कसा आहे दुःख बांधवडी आहे आणि सुखाचा विचारच नाही कुठे कोठेच विचार नाही सुखाचा सर्व इकडे दुःख दुःख आहे आपण त्याच्यामध्ये आनंद मानत आहोत फक्त एवढंच आहे नाही का आणि प्रत्येक मनुष्य हा आनंदासाठी जगत आहे परंतु दुःखामध्ये जरी आपण समजा आनंद जर मानला तर तो आनंदच आहे नाही तर हा संसार कसा दुःख बांधवडी संसार आहे नाही का नाही हा कसा आहे दुःख बांधवडी संसार आहे जसं समजा म्हणाचा ह्या संसारामधून आपण वाहत जातो हा कसा जळी बुडबुडे देखता देखता जळी बुडबुडे जळी म्हणजे पाण्यामध्ये जे बुडबुडे आहेत नाही का ते देखता देखता दिसे ना ते दिसतात का ते आपल्याला बुडबुडा निर्माण झाला बुडबुडा निर्माण झाला तर तो बुडबुडा निघाल्यानंतर ते काही असे दूर चालले जातात नाही का एकापासून विभक्त होतात
एक इकडे जातो एक तिकडे जातो नाही का. अशा प्रकारचे समजा म्हणायचे ते बुडबुडी निघाले. तर म्हणजे जडी बुडबुडे देखता देखता दिसेनाती तैसा हा संसार पाहता पाहता हाती काही नसे. तसाच हा संसार आहे आपल्याला दिसून राहिला, परंतु हे एकापासून विभक्त झालेले ते दोन बुडबुडे आहेत ना, एक एका काठी लागतो एक दुसऱ्या काठी लागतो नाही का. आणि ते कधीही मिळत नाहीत, कधीच नाहीत मिळत, ते एकत्र कधीही मिळत नाहीत. याचं आपण मात्र लक्षात ठेवायचं, ते कधी मिळत नाही. आज तुम्ही आहे नाही का, तुमचा सोबती कदाचित हा दोघांचं जर सारखं पुण्य असेल तर भेटल. तुम्ही आता ते कोणत्या तरी झाडाने तुम्ही फेऱ्या मारता ना, मी तर म्हणतो बाबळीच्या मारायला पाहिजे नाही का. आणि त्याच्यापेक्षा नाही का, नाही नाही बाबळीच्या मारायला पाहिजे. पण ज्याचे समजा जवळ म्हणजे एकदम आहेत, दोघही जण सारखेच आहेत, त्यांना दोघही नाही मारायला पाहिजे ओळाच्या झाडाले. एकट्यानं का तुम्ही का ठेका घेतला का सांगा ना मला. तुम्ही एकट्यानं ठेका घेतला का मला हा 7 जन्म एकच भेटू दे, याचं कर्तव्य नाही का मला 7 जन्म हेच भेटू दे नाही का. नाही नाही मला सांगा ना तुम्ही, या तुम्हीच ठेका घेतला का म्हणून मग तुम्ही तुम्हाला का बाबडीचे नाही त्याचे नव्हते बेसरमचे झाडाले मारले. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं आहे ते, त्याचाही अधिकार आहे ना. नुसतं तुम्ही म्हणता का नाही मला 7 जन्म हात भेटू दे ना, नाही तर तो नाही भेटला दुसरं भेटणारच नाही का. मग आहे का नाही, फुकट तुम्ही जाता पाया पिटी करता, दुखवता तितक्या दूर जाता आहे का नाही बा. असं आहे ते, मग असं आहे. म्हणून काय, जसं तुमचं कर्तव्य आहे तसं आमचं कर्तव्य पाहिजे ना तुमच्या प्रती नाही का. बरं तुम्ही 7 जन्म भेटला पाहिजे म्हणता आणि आमच्या मनात नसत आमच्या जर मनात नसत काय करता तुम्ही. तुम्ही किती प्रयत्न केला आम्ही नाही म्हटलं तर गोपाल कृष्ण भगवान की जय. तसंच आहे म्हणजे काय, एक विभक्त होतो आणि एका एकूण एक दोन बाजूला जातात, निघून जातात अशा प्रकारे नाही का. म्हणून म्हटलेलं आहे संतांनी सांगितलं का जडी बुडबुडे देखता देखता तैसा हा संसार पाहता पाहता हाती काही नाही. हा संसारच तसा आहे नाही का. अशा प्रकारे संसार आहे कसा, हा जसा तुम्ही पाहिला का गारुड्याचा खेळ, गारुड्याचा खेळ पाहिला ना, ज्यांनी पाहिला असेल त्यांना माहिती आहे. गारुड्याचा खेळ कसा असतो, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी तैसा हा संसार दिसे करा नाही का. गारुड्याचा खेळ कसा क्षणभरी राहते, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी तैसा हा संसार वाटे खरा. नामा म्हणे येथे काही नसे बरे नाही का. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे येथे काही नसे बरे, क्षणाचे हे खर्व सर्व आहे. हे क्षणाचं खरं आहे फक्त, एक क्षणभर फक्त नाही का. ज्याला आपण जादू म्हणतो किंवा काही हे म्हणतो प्रयोग म्हणतो नाही का, ते एक क्षणभर दिसतात तुम्हाला, परंतु ते तसा हा संसार आहे आपला. कसा म्हणतात हा क्षणभरा पुरता तुमच्यासाठी समजा म्हणाचा काय आहे वाटते खरा. पण तुका म्हणे नामा म्हणे ते काही नसे बरे, क्षणाचे हे खरे सर्व आहे. हा फक्त क्षणाचा फक्त तुम्हाला आहे का क्षणभर तुम्हाला हे खरं वाटते. तसं जर पाहिलं तर हे मृग जळावत जाईल आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय नाही का. म्हणून हे जे काय आहे ह्या आपल्याला जे भेटते समजा मनाचा हा जे कोणत्या आधारावर भेटून राहिला, मागच्या जन्मीच्या आधारे हा भेटते नाही का. पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले नाही का. विशेष सुख नाशिवंत नाही का. हे विषय सुख नाशिवंत आहे समजा म्हणा. पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले विषय सुख नाशिवंत तिमिर कोंदिले. 84 लक्ष येऊनी फिरता दुःख भोगिले. 84 लक्ष येऊनी भोग आपण दुःख भोगत आहोत नाही का. आता तुम्हाला याच्यामध्ये आहे पण आता तुम्हाला हे नाही, पण जेव्हा गर्भीता यातना काय सांगूनार आहे ना, हे जेव्हा गर्भामध्ये असते तेव्हा माहित असते, आता नाही माहित नाही का. ते दुःख नाही आपलं मिटलं समजा. पण काय असतं हे संत सांगतात, गर्भीच्या यातना काय सांगू नारायणा. एवढ्या भयानक यातना असतात. कारण तिथं त्या म्हणजे असं म्हणा का कोणत्या स्थितीमध्ये तो असतो तो जीव, तो त्याने माहित फक्त. म्हणून आमचं जरी तुम्हाला सांगणं आहे का हा जीव कधी भटकल्या नाही गेला पाहिजे. आता जेवढं पुरे झालं बाबा, कारण हा भाग्यानं भेटलेला आता याच्यानंतर आम्हाला कोणता जन्म देऊ नको
नाही का, कोणताच जन्म नाही. त्याच्यासाठी पुनरपी मरण, पुनरपी जन्म, पुनरपी मरण, पुनरपी जनन, नाही का, जनने जठनी जयन शयन, हे पाहिजे नाही का. येणे जन्म घेणे जाणे, येणे जन्म घेणे जाणे, हे कुठपर्यंत तुम्ही कुठपर्यंत करणार आहे. हे कुठंतरी कदा खुंटली पाहिजे ना, नाही का. खुंटली नाही पाहिजे का. नाही तुम्ही आपण कसं करतो, एक काय झालं माहित आहे का, एका जणानं एक त्याला काय म्हणतो आपण, एक भूत जागृत केला एका जणानं, नाही का, जागृत केला. आता त्याला काम पाहिजे, त्याला कामासाठी जागृत केला होता त्याला. मग आता हा त्याला काम देत होता, पण त्याला काम तो क्षणामध्येच करून टाकत होता, नाही का. मग आता तो म्हणे मला काम दे म्हणे आता, नाही तर मी तुला लंब लावतो. त्याचं कामच तसं आहे. नाही तर मला काम दे, मला कशासाठी तू तयार केलं, कामासाठी. जिन तयार केला होता, तर मला काम दे. आता याले असं वाटलं काम नाही देत आपण याला, तर तो आपल्याला त्रास देते. आता याला काम द्यायचं कोणतं. त्यानं काय केलं, अशा अंगणामध्ये 2 मोठे खुंट रोवले, मोठे मोठे, नाही का. आणि त्याला सांगितलं या खुंटावर चढत जा आणि उतरत जा. तो काय करत होता, मग त्या खुंटावर चढत होता, उतरत होता, चढत होता. त्याला काम दिलं ना. मग आता त्याची काळजी मिटून गेली. त्याला माहित आहे ना, याने जर काम, हा त्याच्यात जर समजा काम नाही भेटलं तर तो आपल्याच राहतील, म्हणून त्याला काम देऊन दिलं. जाय खाली उतरत जाय, वर जात जाय खाली. तसंच आपल्याला होईल, नाही का. आपणही येत जाऊ जात जाऊ, येत जाऊ जात जाऊ. म्हणजे तुम्हाला असं पाहिजे का त्याच्यासारखं, नाही. त्याच्यासारखं जर करायचं नसेल ना, तर काय करावं लागेल आपल्याला, करा रे बापांनो साधन हरीचे, जणे करणीचे करू नका. काय भगवंताचं साधन करा, हे साधन सोडून द्या, नाही का. हे साधन सोडून द्या, या साधनामध्ये काही नाही, नाही का. मग त्याच्यासाठी काय माहित आहे का, हे साधन सोडून देण्यासाठी आपल्याला कोणाचा तरी आधार पाहिजे, नाही का. अशा स्थितीमध्ये, आणि जेव्हा मनुष्य नदीमध्ये किंवा कशामध्ये जर जातो ना, आणि त्याला जर आधार नसला, त्याला काठीचा आधार मोठा लागत असतो, नाही का. त्याला म्हटलेलं आहे मग, बुड त्याला काठीचा आधार, नाही का. बुडत असेल ना त्याला काठीचा आधार. म्हणून आपल्याला आधार पाहिजे साधू संतांचा. साधू संत माये बाप तिही केले कृपादान, पंढरी यात्रे नेले. हा, पंढरीच्या यात्रेने साधू संत माये बाप तिही केले कृपादान, नाही का. तर आम्हाला आमच्यासाठी संतांच्या मागोमाग, कारण संतांच्या पावलं पावली थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहजरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हात सापळे बोध करा. हा आपल्याला बोध आहे. याच्यातून जर घ्यायचा असेल तर तुमचं कल्याण होईल, नसन घ्यायचा. एवढं सांगायचं काम म्हणजे आपल्याला का गजेंद्र मोक्ष आहे. गजेंद्राला जसं समजा तकलीफ झाली, तशा प्रकारची तकलीफ आपल्याला व्हायला शेवटी साथ कोणीच येत नाही, कोणीच नाही येत. हे आपलं फक्त काय माहित आहे का, साथ कोणीच देत नाही तुम्हाला. आपण येतो जातो हिंडतो, समजा मनात येत आपण येत आहोत जात आहोत, साथ तुम्हाला कोणी देत नाही. हिंडता गव्हाणे का सिननो येरधारी, नाही का. न मिली जाता कोणी जन्म दुःख निवारी, नाही का. कीर्ती हे संतामुखी मग 8वा हरी, नाही का. पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी. जो पांगुळ, आपण पांगुळाव सर्वजण. कोणी जर म्हणत असेल का मी सुदृढ आहो, नाही, सर्वजण पांगुळ आहो आपण, नाही का. मग पांगुळा पाय देतो तो नांदे पंढरपुरी. मग आपल्याला तुम्ही आता आपण गेलो नाही कधी, तुम्ही पंढरपूरला, माझी इच्छा आहे का एक दिवस एक तरी या तुम्ही. आपण जन्मामध्ये एक तरी वारी करा, एक तरी वारी करा पंढरपूरची. मग नका करू. पंढरपूरची वारी काय माहित आहे का, जीवन घडवते माणसाला. बस माणसाला वाटतच नाही असं त्या वारी मधलं अलगच का, तिथला हायब्रेशन म्हणा का, तिथलं ते वारी तर तुम्ही लोक पाहायचं तर लाखानं, पण एकाची गैरसोय होत नाही. असं नाही का, लाखानं लोक राहते, किती लाख लोक राहते, पण तुम्हाला याची जेवणाची आणि पाण्याची तर तुम्हाला नुकसान असते. कुठं सुविधा तुम्हाला. अरे तुम्ही जे आपल्याला घरी भेटत नाही त्याही पेक्षा आपल्याला भेटत. मग तो करते कोण, तो करणारा तोच आहे भगवंत. एवढं आहे हो. आणि त्याच्यामध्ये आणि काय नाचतात काही आजकालची लोक, काही आजकालची लोक बाया. आता वाईट वाटते माणसाला. आम्ही जातो ना आता शाळेत जात असताना काय रोडनं काय राहतात म्हणताय का, असं ते त्यांचं नवरदेव निघते तिथून, काय सांगाव तो ताल त्याचा, असं वाटते, नाही का. असं वाटते तुम्हाला सांगू तरी का, ते त्या बाया आता पहिले तर ठीक आहे, आता फेटे लावतात. आता फेटे लावतात. मला सांगा तुम्ही, हो फेटे लावून
आणि अशा नाचतात का नाही तिथं सा आम्हाला असं वाटते का डोळ्याने पट्टी बांधाव धृतराष्ट्रासारखी. त्या धृतराष्ट्रानं तशी बांधली होती तशी नाही का. हा काय ताल तिथंबा पाहायचा मला सांगा तुम्ही. एखादी तरी अशी मुसलमानी तुम्ही समोर नाचताना पाहिली काय? पाहिली तुम्ही? दिसते ते? अरे बोटाचं हे मास्क नाही दिसत तिथं तर. मग त्या बाया हव्यात आणि तुम्ही नाही का बाया? तुम्ही बाय. अरे तर आपली संस्कृती काय राजा आणि त्यांची संस्कृती तुम्ही पहा काय कुठे. घरची इज्जत राहते. स्त्री म्हणजे घरची इज्जत आहे. ही चव्हाट्यात मांडायची नसते नाही का. हे काय तिथंच आहे. तिथं नाचाच आहे ना. याच्यात नाचायला तुम्ही हे आहे ना नाचासाठी. तिथं जाऊन नाचायला तुम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये. अरे तिथं तुम्ही पाहसाल ना. अरे पदर कुठं पडते, शेव कुठं पडते, कोणी कुठं कोणी नाही. आणि त्या धुंदीमध्ये नाचत राहते सर्व बहीण आणि भाऊ आणि माता आणि भगिनी राहते. तुम्ही पहा तिथं काय आहे तर म्हणजे माणसाच्या अंगाला काटे येते. आजी नाचतच जातात ना बिलकुल. तिथून लागलं त्या ठिकाणावरून लागले बिलकुल रिंगण राहतात असे घोड्यांचे. अरे बाबा गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून आपण फक्त काय कशामध्ये आपण आपल्याला वाटते. आपल्याला काय वाटून आलं माहित आहे का? तुम्ही मेंढकी पाहिली ना. मेंढकी पाहिली ना. मेंढकी त्याची आकृती करून दाखवू तुम्हाला. आकृती दाखवायची काढून दाखवायची काही गरज नाही ना. नाही तुम्ही म्हणता माझं पुढे जाऊन मला ती आकृती सोबत आणा लागल. हे मेंढकी वय नाही का. नाही तर ते मेंढकी काय तिला असं वाटते. ते विहिरीमध्ये असते मेंढकी. त्या विहिरीतल्या मेंढकीला असं वाटते हा 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 मी समुद्रामध्येच पोहत आहे. कुठं? समुद्रामध्ये. पण ज्या वेळेस एक मनुष्य त्याच्यामध्ये बकेट टाकतो. बकेट टाकल्यानंतर त्या बकेटीमध्ये जेव्हा येते ते वरते आणि ते इकडे तिकडे पाहते. आपण याला समुद्र म्हणून राहिलो होतो पण होतो कशामध्ये? आपण विहिरीमध्ये. आपण तसंच युनुसागीच्या मध्ये राहून राहिलो आणि आपण याला असं घेऊन हे विश्वाची माझी घर हे आपण या आपल्या घरालाच फक्त आपण विश्व मानलं पण विश्व अलग आहे. हा जे घर सोडतो ना त्याच्यासाठी विश्व आहे आणि जो विश्व सोडून देतो त्याच्यासाठी घर आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही कुठं बसता हे तुमचं तुम्हाला आता घ्यायचं नाही का. म्हणून हे असं आहे माहित. आपण सर्व गोष्टीनं आलो इथपर्यंत पण चुकत आलो. वाटा चुकत आलो आपण नाही का. एकदा मनुष्य वाट चुकला का गेला. वाट चुकला का गेला तो. मग म्हणून वाट चुकू द्यायचं नाही. वाट जर चुकला तर गेला तो का नाही का. म्हणून काय आपल्याला त्या सांगितल्या पद्धतीनं त्या गजेंद्रानं काय केलं माहिती का. गजेंद्रानं एवढी मोठी हे केली. आपला लाही त्याच्या जीवाची झाली. शेवटी भगवंताला त्याला आवाज दिला. भगवंता धाव आता माझ्यावर संकट पडलेला आहे. आता तुझ्याहून कोणी सोडणार नाही. मग भगवंत किती वेळा त्याला माहिती आहे तुम्हाला? मला सांगा तुम्ही. तो गजेंद्रासाठी म्हणजे हत्तीसाठी जेव्हा भगवंत येतो किती वेळा येतो माहित आहे का? किती वेळा तो किती वेळा येतो. हा कहे लक्ष्मी थी कहे गजराज. हा आणि थीचं काय झालं? हा थी. हा कहे लक्ष्मी थी कहे गजराज. आगे गोली चली पीछे होता आवाज. एवढ्या वेळा येतो. म्हणजे जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते आवाज माझा येतो. त्याच्या मधातलं अंतर किती आहे? जसा वीज चमकते आणि आवाज कधी येतो? आवाज पहिले येतो का पहिले वीज चमकते? पहिले वीज पडते मग आवाज येते. म्हणजे आता तुम्हाला एक दोन आता नाही का 10 9 8 7 6 5 4 3 2 ये असं कर लागेल का? नाही पहिले मग मला सांगा तुम्ही पहिले आवाज येतो का पहिले वीज चमकते? पहिले वीज चमकते. म्हणजे तुमचं कन्फर्म नाही आहे. यांच्यासाठी काही नाईट शाळा असेल तर सांगा ना कुठेतरी.
देऊन टाकून यांना प्रौढ शिक्षण नाही ना हो. पण ते आता असं वाटते का गव्हर्नमेंटने सांगावं का चालू करा म्हणून. ते प्रकाशाचा वेग दर सेकंदी किती आहे माहित आहे का? दर सेकंदाला जर समजा सूर्य त्याचा सेकंदाचा म्हणजे काही मायनस मध्ये तो तिथून जेव्हा प्रकाश येतो ना तो पृथ्वीवर यायला 8 मिनिट लागतात. किती प्रकाशाला 8 मिनिट किती 500 अब्ज कोटी किलोमीटर वरून 8 मिनिट लागतात. त्याचा वेग किती आहे प्रकाशाचा नाही का? तो प्रकाशाचा विजेमधून प्रकाश येतो त्याचा तेवढाच प्रकाश वेग आहे. पण आवाजाचा कमी आहे. आवाजाचा फार कमी आहे. पहिल्यांदा वीज इथं चमकते मग कट 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 करते जोरानं आहे ना. पहिले वीज चमकते दिसते आपल्याला पण त्या दोन्ही क्रिया एकाच वेळेस होत असतात पण आवाज आपल्याला नंतर येतो. याचा अर्थ असा का त्या जशी गोळी पहिले सुटते आणि आवाज नंतर येतो माग या वेळामधलं या दोन्ही याच्यामधलं जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतरामध्ये भगवंत तिथं जाऊन पोहोचला. कुठं गजेंद्राच्या जवळ. किती अंतरामध्ये? जे गोळी सुटण्याचं अंतर आणि आवाज येण्याचं अंतर तेवढ्या वेळामध्ये तो येऊन पोहोचला नाही का. तेवढ्या वेळात येऊन पोहोचला. मग लक्ष्मी म्हणतात अरे तुम्ही कुठं चालले? थांब तू मी येतो. आणि आल्यानंतर त्या नकराला यांनी काय केलं आपलं चक्र घेतलं. त्यांनी चक्र घेतल्यानंतर असं टाकलं त्यांच्यावर आणि त्याच्या तोंडात चिरलं ते तोंड चिरलं त्याचं आणि त्याचा पाय सुटला. त्या नकराचा काय केला हात केला नाही का. आणि याला गजेंद्राला सोडलं. पण शेवटी त्यानं म्हटलं आता माझं तर कोणीच नाही सबन गेले जाऊन पळून गेले मी राहिलो. तर त्या गजेंद्राचा उद्धार केला म्हणजे त्याची ज्योत आपल्यामध्ये काय केली सामावून घेतली. इथं गजेंद्राचं मोक्ष इथं आपण हे केलेलं आहे. गोपाळ कृष्ण भगवान की अशा प्रकारे गजेंद्र मोक्ष इथं आपण ही कथा बघितलेली आहे. त्याच्यानंतर येते बळीराजा नाही का. बळीराजा कोण आहे? हा बळीराजा कोण आहे? प्रल्हादाचा पौत्र आहे. पुत्र नाही मी काल सांगितलं होतं. हा प्रल्हाद भक्त प्रल्हादाचा पौत्र आहे आणि विरोचनचा पुत्र आहे. विरोचनचा पुत्र आहे. विरोचन हा प्रल्हादाचा मुलगा होता. जसा बाप होता तसाच लेक होता. जबरदस्त होता मुलगा विरोचन. परंतु झालं काय नेमकं माहित आहे का? इंद्र कपटी आहे. इंद्र हा कपटी आहे पण त्या पदावर आरूढच कोण केलं काय माहित. हो त्या लायकीचा नाही तो पण ते त्यावर आरूढ केलं. कारण याला थोडं कोण तपश्चर्या केली त्या ध्रुवानं तपश्चर्या केली तर त्यानेच किती त्रास दिला. नाही माझं इंद्रपद मागते म्हणून तू का त्या इंद्रपदानेच फक्त. तर त्यानं काय केलं माहित आहे का? तर तू माझं हे घेतं म्हणून त्याचं आयुष्य मागितलं त्याला. तुझं हा मागायला गेला. माग म्हणे बाबा तुला दे तुम्ही काय पाहिजे तर विरोचन जवळ. तर हा म्हणे मला काहीच नाही साधूच्या रूपात गेला होता. तो म्हणे तुमचं राज्य आयुष्य मला म्हणे तुमचं आयुष्य पाहिजे म्हणे. दिलं त्याने. स्वतः मरण पावलं पत्करला. आणि त्याचा मुलगा जो आहे तो आहे बली. तो आहे बलिराजा. बलिराजानं मग त्यानं काय केलं माहित आहे का? इंद्राला बलिराजानं का पराभूत केलं का? त्याच्या बापाला यानं काय केलं माहित आहे का? याचं आयुष्य घेतल्यानंतर नाही का मग बलिराजानं तो काटा काढला का त्याचं इंद्रपद यानं जिंकलं बलिराजानं नाही का. याच्यावर स्वारी करून अशा प्रकारे मग आता हे देव इकडे तिकडे पळू लागले. आणि देव इकडे तिकडे पळू लागल्यानंतर शुक्राचार्य त्यांचा याचा जे आहेत राक्षस त्यांचा गुरु तर तो तिकडून पेटवून देत होता बरोबर राक्षसाईला. मग आता हे देव गेले यांच्याकडे बृहस्पतीकडे वगैरे किंवा यांच्या ब्रह्माजीकडे गेले आणि सांगतात आता काय करायचं. आता त्यांनी एकच सांगितलं का आता दुसरा काही मार्ग नाही आहे नाही का. एक मार्ग आहे विष्णूजीकडे गेले आणि सांगितलं एक मार्ग आहे तुमच्यासाठी फक्त का तुम्ही आता समुद्र मंथन केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. समुद्र मंथन करा तुम्ही नाही का. समुद्र मंथनामधून जर समजा ते बलिराजाने केलं ते नाही का. ते कथा वेगळी आहे ती समजा त्याच्यामध्ये पण आपण त्याच्यावर प्रकाश टाकू थोडसा. तर हे अशा प्रकारे त्यांनी ते समुद्र मंथन घडून आणलं होतं. आपण तिकडे न जाता आपण आपल्या मार्गावर येऊ तो नंतर भाग त्याच्यामध्ये
तर झालं काय नेमकं माहित आहे का? मग बलिराजाचं काय झालं? बलिराजात मोठा एक असा समारंभ आणि एक आयोजन केलं, एक यज्ञाचं, नाही का, यज्ञाचं आयोजन केलं, खूप मोठा यज्ञ. ते यज्ञामध्ये मग हा काय करत होता का, जो आला त्याला आपला दान देत होता आणि दानी होता तो. जसा कर्ण होता, कर्ण खूप दानी होता. दानाच्या बाबतीत जर पाहिलं तर अशा 2-3 जणांचं नाव असं बिलकुल पुढे आहे. कर्णासारखा दानशूर नव्हता, एवढा कर्ण दानी होता. बलिराजा तसाच होता, एवढा दानी होता का जे म्हटलं ते देऊन टाके. आता एक वेळचा प्रसंग आहे कर्णाचा. कर्ण ज्या वेळेस, कर्ण एवढा शूर होता तर कर्णासारखा शूर कोणीच नव्हता. पांडवही नव्हते, कारण पांडवाचा मोठा भाऊ आहे तो, नाही का, पांडवाचा मोठा भाऊ आहे तो, सूर्यपुत्र आहे तो, नाही का. तर त्याला कवच कुंडल होते, सूर्यानं त्याला कवच कुंडले दिले होते, नाही का. जन्माला आला तेव्हापासूनच कवच कुंडल होते त्यांचे. तर तो मृत्यू पावत नव्हता, म्हणजे त्याला त्याच्यावर कोणाचा वारच नव्हता. परंतु झालं काय नेमकं, भगवान कृष्णाला माहिती होतं का आता हा कवच कुंडल याच्याकडे आहे, तर हा कोणाला समजा कोणाच्यानं बसलं जात नाही, म्हणून ते कवच कुंडल साधूच्या रूपामध्ये येतो, कवच कुंडल मागून घेतले, नाही का. अशा प्रकारे कवच कुंडल त्यातून दान करून घेतले, म्हणजे त्याजवळ काय राहिलं, मग काहीच नाही राहिलं. मग आता शेवटी तरी हा एवढा शूर होता का हा कोणाच्यानं पराजित होत नव्हता. परंतु संगत जर समजा वाईटाची जर पकडले तर मनुष्य कितीही कधी समजा बलवान असेल तरी त्याचं पतन ठरलेलं आहे, पतन ठरलेलं आहे. संगत महत्वाची आहे. संगत कोणाची करायची, संत म्हणजे संगत ही सज्जनाची असावी, दुर्जनाची संगत नसावी, नाही का. दुर्गंध म्हणजे जर दुर्जनाची गंधी विष्टेची या परी, संतांनी सांगितलेलं आहे. काय म्हणता, दुर्जनाची गंधी विष्टेची या परी, देखून या दुरी व्हावे तया, नाही का. नाथ महाराज सांगतात, नाही का. काय सांगतात का, दुर्जनाची गंधी म्हणजे दुर्जनाचा गंध म्हणजे सोबत, दुर्जनाचा गंध असणे म्हणजे सोबत असणे. दुर्जनाची गंधी विष्टेची या परी, विष्टा विष्टेच्या परी म्हणजे कसं, आता तिथं जर विष्टा असेल तर आपण दुरून जातो, नाही का. तसं सांगितलेलं आहे, दुर्जनाची गंधी विष्टेची या परी, नाही का. देखून या दुरी व्हावे तया, म्हणजे तिचा जसा गंध येतो तो गंध आपण न यावं म्हणून कुठून जातो, आपण दुरून जातो ना. तसं दुर्जनाचा जो गंध आहे त्याच्या जवळून न जाता दुरून जातो, नाही का, असं सांगतात. कारण दुर्जन आहे तो, दुर्जन आहे. त्या दुर्जनासोबत जर सत्संगतीवाला जर मनुष्य गेला, नाही का, तर त्याचा प्रभाव कमी होतो. कोणाचा, कोणाचा कमी होतो, सज्जन माणसाचा. वाढतो कोणाचा. आता तुम्हाला मी सांगतो एक आहे, मी आता मला लोक सगळं कोण्या दृष्टीनं बघतात, एक संतांच्या रूपामध्ये बघतात. मला कुठेही जाईल तरी मला, मी कोणत्याही ऑफिसमध्ये गेलो तर महाराजच म्हणतात मला. मला कोणत्याही ऑफिसमध्ये, डीडी ऑफिसमध्ये जा, तुम्ही एज्युकेशन ऑफिसमध्ये जा, कुठेही जा, पे युनिटमध्ये जा, कुठेही जा, मला महाराजच म्हणतात. आता शाळेतही महाराज, सर्वच हेडमास्तर काय मास्तर काय सर्व महाराजच म्हणतात. तर आता तुम्हाला सांगतो मी उदाहरणार्थ, मला महाराज म्हणतात. माझ्या सोबत जर एखादा समजा दारूवाला जर माणूस असला, किंमत वाढली कोणाची, त्याची किंमत वाढ, आणि घटल कोणाची. अरे रे रे रे, हा महाराज लागला वाटते त्या कामी. हो, आतापर्यंत नाही पाहिला पण आज दिसला. ते झालं काय नेमकं माहित आहे का, नंदुरीला तिथं एक रेस्टॉरंट आहे, नाही का. आता त्याच्यामध्ये काय असते, समजा जे काही कोणाला काही वस्तू घेतली किंवा काही घेतली तर आमच्या याच्यामध्ये समजा अशी पार्टी देतात, नाही का. तर आता मला त्याच्यामध्ये बोलावलं. आता ते म्हणे मग तुमच्या, आम्ही तिकडे राहू दुसऱ्या याच्यामध्ये, पण तुम्ही जे नाही आहे समजा तुमच्यासाठी जे आहे त्यासाठी तुमच्यासाठी अलगच आहे बा. ठीक आहे म्हटलं बाबा, रस्त्यावर पडते तर येऊन जाऊ. आल्यानंतर माझे तिकडचे जे मित्र आले समजा म्हणायचे, बाकीचे दूरून म्हणजे आले तिथं ते करत होते. अरे रे 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 महाराज, केव्हापासून म्हणे तुम्ही, हे केव्हापासून म्हणे तुम्ही. आता काय बनवते ते, म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की माणसाच्या सोबतीला जर समजा संगत जर समजा सज्जनाची असेल तर त्याचा मान वाढतो. पण दृष्ट माणूस जर असेल तर यानेही तुम्हाला जर पटत असेल तर एक दृष्टांत देतो तुम्ही त्याच्यावर. कावळ्यानं हंसाची संगती केली. याच्यामधला सात्विक पक्षी कोणता आहे, हंस, आणि कावळा
दृष्ट आहे ना. मग आता या दोघांची दोस्ती झाली, करू नये पण झाली 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 तर ते पहा काय झालं. तर मग आता हे उडत 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 एका झाडावर गेले आणि बसले. आता ती वेळ होती, मध्यान्ह सूर्य डोक्यावर होता, 12 वाजले होते, ठण उन्हाळ्याचे दिवस होते. राजाला ताण लागली, आता काय करावं म्हणून आपण झोपावं बा, थोडस आराम करा, ऊन थोडी उतरली का निघून जावं. म्हणून हा राजा त्या झाडाखाली झोपला, याच्यामध्ये सावलीमध्ये. आणि काय झालं नेमकं, तर सूर्याचा प्रकाश त्याच्या डोळ्याला पडायला लागलं. तर हे कोण पाहिलं, राजहंसानं पाहिलं नाही का. राजहंसानं पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं का आपला किती झालं तरी आपला राजहंस म्हणजे राजा आहे, आपण त्याच्या राज्यामध्ये विवरण करतो, त्याच्यामुळं आपण काहीतरी, तो आपल्यासाठी एवढं करते तर आपण काहीतरी करावं त्यासाठी. म्हणून त्यानं काय केलं, आपले पंख आहेत ना, ते पंख त्यानं असे काय केले, असे उघडले आणि त्या ऊन जिथं पळत होते तिथं ते झाक ठेवले. म्हणजे ते राजाला तिथं ऊन पळत होते, सावली पळायला लागली. हे कोण पाहिलं, कावड्यानं पाहिलं. आणि त्याने नाही वाटलं बरं कारण त्याचा गुण दृष्ट आहे, त्याला नाही वाटलं बरं. हा त्यानं काय केलं, रायराय झाला, तिथून त्यानं विष्ठा टाकली राजाच्या तोंडावर. विष्ठा टाकल्या बरोबर राजाला जाग आला, तळकन दिशा पाहतो ओढतं त्याला. आणि हा उडून गेला लगेच, कावळा उडून गेला. विष्ठा टाकून दिली, हा उडून गेला. आणि आता याला काय माहित, हंसाला हा यानं पंख पसरून होते, यानं वर पाहिलं तर कोण दिसलं त्याला, कोण दिसलं, हंस दिसलं. राजाला कातावून राग आला बिलकुल. राजानं तिथला बाण घेतला आणि जोडला आणि मारला तर राजहंस खाली. मग मला सांगा, त्या राजहंसाचा काही दोष होता का. मग दोष कायचा, कशाचा होता, कशाचा, संगतीचा, वाईट संगतीचा दोष होता, म्हणून त्याला मरावं लागलं. तसं कारलीचा येल निंबावरी गेला, कडू कैसा झाला संगती विले. कारलीचा वेल हा मुळात कडू नव्हता, पण तो निंबावर गेल्यामुळं संगत त्या निंबाची कडू भेटली, त्याच्यामुळं ते कारलं तुम्ही कितीही साखर टाका लागण कडूच. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून संगती करायची असेल ना, सज्जनाची करा. दुर्जनाची गंधी सुद्धा, दुर्जनाचा संग नको नाही का, दुर्जनाचा संग नको. दुर्जनाच्या संगतीत जर गेला ना, त्याच्या पंक्तीतही बसू नये माणसानं नाही का, असं आहे ते. त्याला आपल्याला त्याच्यापासून शिक आहे ना. हो काही बैकले ना, हो तुम्हाला काय सांगू, आता आम्ही डोळ्यानं बघतो ना, काही बैकले, काही गेले वाया, काही कित्येक गेले वाया. आता तुम्ही हा मी मनात आहे, म्हणजे मी ते एवढ्या मोठ्या त्याच्यात राहायचो तरी मी काही त्याला शिवत नाही, हातही लावत नाही. अरे आज हात नाही लावत, उद्या हात लावशील तू. उद्या हात लावल्यानंतर मग परवा एखादा गोट घेऊन पाहिशील तू नाही का. अरे लागतेच तो छंद, तो कितीही तरी असो. कारण मन आहे माणसाचं. मन कसं आहे माणसाचं, मन ओढाय उभ्या पिकावरचं ढोर, किती हाकता हाकले ना चालून येईल पिकावर. त्या मनाने किती आवड घाला तुम्ही नाही का, किती आवड घाला, शेवटी जाईल ती पिकावरच. जसं ते गाय नसते का, त्या ढोराला किती तुम्ही हाकला, ते शेवटी जाईन कुठं, पिकावरच जाईल. तसंच हे मन आहे माणसं, तुम्ही किती त्याला ताब्यात ठेवा, शेवटी जाईन ते त्याला किती बांधून ठेवा तुम्ही नाही, त्याला आवड तुम्ही किती घाला ते जाईन शेवटी तिथं. म्हणून असं आहे, त्याला मग फिरूच कशाला द्यायचं, त्याला जाऊ द्यायचं नाही. त्याला ताब्यात जर ठेवायचं असेल ना, आधी मन धरारे हाती, मग भजावे गजानन गणपती नाही का. जोपर्यंत तुमच्या हाती मन नाही तुमचं, म्हणून याच्यावर 205 मनावर श्लोक केले. कोण केले, मना सज्जना. कोण केले, रामदास स्वामी. कोण केले, रामदास. मना सज्जना भक्ती पण ते जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी वंदते सर्व भावे करावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे नाही का. मना सज्जना भक्ती पंथे ती जावे नाही का, तरी श्रीहरी पाहिजे. भक्तीच्या पंथानं जर गेलो तर भगवंत तुम्हाला पाहिल्याशिवाय तुम्हाला प्राप्त झालेले राहत नाही. म्हणून तरी श्रीहरी पाहिजे तुझं मान. जनी वंदते सर्व सोडून द्यावे. आपला जनी वंदते सर्व भावे करावे
भावानिशी जनामध्ये जे म्हणजे याचा अर्थ असा जनामध्ये जे वंद्य आहे ज्याला वंदन करतं जे वंद्य आहे जे लायक आहे त्याला सर्व भावानिशी त्याला समर्पण करावं. आणि ज्यांनी निंदते निंदते म्हणजे निंदा करणे ज्यांनी निंदते सर्व सोडून द्यावे. आम्ही उलट करतो त्याचं नेमकं आम्ही नेमकं उलट करतो. आम्ही जे निंदनीय आहे का नाही त्याचं आचरण लवकर करतो. लोकांना देव तर आता मी किती दिवसापासून या मोहल्ल्यामध्ये ओरडत आहे हे 6वं भागवत आहे तुमच्याकडचं. पण माझे जे आहेत ते हे पक्के आहेत. मात्र माझे जे बनलेले साधक आहेत ते पक्के आहेत बिलकुल. हे याच्या हे सोडून बोला. बाकीचे जे समुद्र आलो नाही का महाराज खरडू 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 पोटाच्या बेबणीपासून बोलता बोलता मरून जाईल. पण काय फरक पडत नाही पडत असो तो त्यांचा आहे. परंतु मग याचा अर्थ असा का कधी सोडून दिलं पाहिजे आपण करायचं नाही केलंच पाहिजे. आधी केले पाहिजे आधी केलेच पाहिजे नाही का. मग होतीच ते नाही का पहिले पहिले करावंच लागते होईल असते जे काही व्हायचं आहे ते नाही का. मग आपण सोडा नाही जेवढे प्रयत्न आहेत तेवढे करायचे नाही का. जेवढं तुम्हाला फायदा भेटत असेल त्याच्यामध्ये आपला फायदा मानायचा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे काय म्हणून हे जे संगती आहे संगती सज्जनाची करा दुर्जनाची संगती. कारण जीवन हे खूप अमूल्य आहे अमूल्य आहे. वेळ वेळ जसा मूल्यवान आहे काय नाही का जीवन तसंच अमूल्य आहे. याचं मोल करता येत नाही का. हा जर समजा क्षण म्हणजे 3 गोष्टी अशा जीवनामध्ये आपल्या समय म्हणजे तीर कमान से अगर तीर छूट गया कमान से तो कभी वापस नहीं आता नाही का. बोल जुबान से शब्द तुमच्या मुखातून निघाला गेला तो बोल जुबान से बीता हुआ समय कभी वापस नहीं आता. एकदा समय निकल गया ना सो निकल गया बस असं आहे ते. काही काही गोष्टी माणसाला म्हणून संगत जर करायची असेल तर सज्जनाची करा दुर्जनाची संगती करू नका. हेच आपल्याला याच्यातून हे करायचं आहे. म्हणून आपल्याला काय माहित आहे का तो या आपला विषय चालू होता जो कर्णानं जे संगती धरली होती कोणाची होती दुर्जनाची. त्याचं नावही काय होतं नावही तेच होतं ना दुर्योधन. दुर्योधनाची संगती दुर्योधन दुर्योधन जे धन दुसऱ्याचं आहे आणि आपलं करणे असा दुर्योधन नाही का. दुःशासन त्याच्यात दुसऱ्या भावाचं ना दुःशासन होतं. दुःशासन दुष म्हणजे खराब शासन म्हणजे व्यवहार ज्याचं शासन खराब आहे नाही का. रजस्वलाने असताना द्रौपदी घासत घासत घेऊन येणे चांगला व्यवहार आहे. चांगला व्यवहार आहे का घासत घासत घेऊन येणे नाही का. आपल्या आईसारखी आपल्या आपण वहिनीला आई म्हणतो ना आईसारखी जी मातेसारखी समान आणि त्या वहिनीला आपण जर घासत घासत रजस्वलाला असताना घासत घासत आणतो हा कोणता. म्हणून त्याचं नाव दुःशासन आहे असं आहे. दुष्व्यवहार आहे त्याचा. तर तशा माणसाची संगती याची होती. कोणाकोणाचं नाव सांगतो कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्म नाही का किती किती योद्ध्यांचं नाव सांगतो तुम्हाला. एक एक योद्धा असा होता त्याच्यातला का एका यानं सर्व संपून टाकत होता पांडवासहित पूर्ण सर्व एकाच बाणानं काही दुसरं लागत नव्हता. परंतु ज्याच्या पाठी धर्म आहे ज्याच्यामध्ये धर्म आहे अरे तुम्ही लाखानं बाण सोडा ना काहीच नाही. जिथं धर्म आहे हा जिथं धर्म आहे येतो जय नाही का. म्हणजे जिथं धर्म आहे तिथं जय आहे नाही का. येतो धर्म तो जया. जिथं धर्म आहे तिथं विजय आहे नाही का. मग तिथं धर्मही होता ज्याचं नाव युधिष्ठिर आहे. आणि धर्म खरा धर्म तर भगवान कृष्ण हा धर्माचं देते कसं आहे. मग भगवान कृष्णासारखा जेव्हा समजा यांच्या पांडव किती होते 5 जण फक्त आणि हे किती 100 होते. 100तला एकही वाचला नाही आणि पांडवातला एकही गेला असं आहे ते. गोपाळ कृष्ण भगवान की म्हणून यांनी काय केलं माहिती आहे का संगती जेव्हा जर याची असल्यामुळं कर्ण काय झाला कर्ण एवढा शिव होता अर्जुन गिर्जन आले तर केव्हाच झालं नसतं. परंतु द्रोणाचार्याला वाटत येत होतं. द्रोणाचार्याचा आवडता विद्यार्थी होता द्रोणाचार्याचा. त्याच्यामुळं त्या द्रोणाचार्याचं मन एकच होतं. जरी पार्टी जरी त्याची दुर्योधनाची होती द्रोणाचार्याची
परंतु सर्व आत्मा कोणामध्ये होता? अर्जुनामध्ये होता. अर्जुनासारखा शूर कोणाला होऊ दे. याच्यापेक्षाही कर्णापेक्षाही शूर होता एक जण. कोण होता? एकलव्य. हा, कोण होता? एकलव्य. कोण होता? एकलव्य त्याच्यापेक्षाही शूर होता. यायनं तरी प्रत्यक्ष प्रत्यक्ष नाही का जिवंत वस्तू पासून समजा विद्या घेतली, परंतु एकलव्यानं मातीचा पुतळा बनवून द्रोणाचार्याचा नाही का शिक्षा घेतली, तर तो त्याच्यापेक्षा वर का नाही का. जे ज्यावेळेस भोकणाऱ्या कुत्र्याचं तोंड बंद केलं यानं एकलव्यानं, ही विद्या द्रोणाचार्य म्हणे मी तुला तर यायला शिकवलीच नाही. सर्व 99% देत असते गुरु, पण 1% ठेवत असते. त्यानं ते ठेवलं होतं, पण यानं ते अवगत केलं होतं. मग हे कुठून शिकला म्हणे तू? मी तर शिकवलं नाही तुला. नाही म्हणे मला माझे गुरु, तुझे गुरु कोण आहेत? द्रोणाचार्य. मला मी गुरु? हा, मग दाखवलं ती मूर्ती. बरं, मग गुरु दक्षिणा दे आता. कारण त्या गुरु दक्षिणा का मागितली? का या एकलव्यानं अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानायचं होतं जगामधून, विश्वामध्ये. म्हणून हा सर्वश्रेष्ठ ठरला असता. भिल्ल पुत्र होता हा. पण याने म्हणे तू गुरु दक्षिणा दे म्हणे माझी. आता मी तुला शिकवलं ना, मी गुरु हो ना तुझी, तुझा गुरु हो ना, दे गुरु. मग मागा गुरुदेवा काय मागतात? मग तुमच्या जेवण्या हाताचा अंगठा घेऊन टाका. अंगठा दिल्यानंतर मग आता त्याने बाणच कसा लावता येईल? लावता येईल का बाण? जी प्रत्यंच्या असते धनुष्याची ती यानं खेचतात अशी आणि बाण सोडतात. ह्या अंगठ्यावर असते खेळ पूर्ण. तो अंगठात जर नाही राहिला तर का? पण असं तर द्रोणाचार्यानं मग त्याला महान करण्यासाठी आणि यानं संगती पकडली कोणाची? आपल्या कर्णानं यांची. हे काय ते बाकी काही कारण जे असत त्या कारणावरून का ज्याचं अन्न खाल्लं बाबा त्याचं काही आपण आता करावं, म्हणून त्यांनी त्याची संगती पकडली. ठीक आहे. तर मग ज्यावेळेस कर्ण मग सर्व झाल्यानंतर 18 दिवसाचं युद्ध झालं. 18 दिवसाच्या युद्धामध्ये युद्ध किती दिवस झालं? फक्त किती अक्षौहिणी सैन्य मेलं माहिती आहे तुम्हाला? 11 अक्षौहिणी कौरवांचं होतं सैन्य आणि 7 अक्षौहिणी पांडवांचं होतं. त्या अक्षौहिणीमध्ये कमी जास्त 4 लाखात 4 ते 5 लाख असं सैन्य एका अक्षौहिणीमध्ये समजा म्हणायचं. त्याचा हिशोब जर केला समजा म्हणायचं असे 11 अक्षौहिणी एवढं सैन्य त्यावेळेस गेलं त्याच्यामध्ये. ह्या दोघांची किती हानी झाली त्याच्यामध्ये. आता मग हा मग आपल्या जीवनाच्या घटिका मोजून राहिला होता. कोण? कर्ण. जीवनाच्या घटिका मोजून राहिला होता. त्यावेळेस ब्राह्मण रूपामध्ये भगवान कृष्ण गेले. ब्राह्मण रूपामध्ये आणि अर्जुन मागत होता. आणि गेल्यानंतर कर्णाला बोलते, कर्ण तू आतापर्यंत दान केलं लोकांना केलं, तू आता शेवटचा घटिका मोजत आहे. पण मला माझी इच्छा आहे की मला काहीतरी मिळावं तुझ्यापासून. मला काहीतरी दान पाहिजे बाबा. कर्णाच्या डोळ्यातून अश्रू निघाले. कर्ण काही खराब नव्हता. कर्ण कुंतीचा पुत्र होता ना, खराब नव्हता तो. पण डोळ्यातून अश्रू पडले का माझ्या जोड तर आता राहिलं काही नाही. माझ्या जोड राहिलं काही नाही. तर झालं काय नेमकं? डोळ्यातून अश्रू सांडले. ब्राह्मण देवता माझ्याकडे ब्राह्मण वेशामध्ये गेले. माझ्याजवळ तर काही नाही आता काय. तर नाही तुमच्याजवळ नसत तर नका देऊ नाही का. पण कर्णानं सांगितलं नाही माझा एक दात सोन्याचा आहे. माझा एक दात सोन्याचा आहे. मला फक्त माझ्याच्यानं तिथपर्यंत त्या दगडापर्यंत जाणं होत नाही. तर दगड माझ्याकडे आला. याच्यावर टाकून दे. पाहिजेवर एरोप्लेन मोडवर टाकता येतं समजा. माझ्याकडे दगड आणून द्या फक्त एक, आणि तो दगड आणून मी माझा दात पाडतो आणि तुम्हाला देऊन देतो नाही का. तर भगवान कृष्ण काय म्हणतात, तुला द्यायचं असेल तर दे. आणि तो दात तू सोन्याचा तुझा मला देण्यासाठी मला कष्ट का देत आहेस तू? मला कष्ट का देत आहेस तू? तुला द्यायचं असेल तर दे बाबा, नाही तर चाललो मी. कर्ण घुसत गेला तिथपर्यंत गोट्यापर्यंत आणि तो दगड घेतला आणि दाताला मारला तर दात काढून दिला सोन्याचा. तेव्हा भगवंताच्या डोळ्यातून अश्रू सांडले. काय सांगावं तुम्हाला अर्जुना? हा वय धर्म आणि हा वय हे वय दान.
मरता क्षणी सुद्धा त्याच्यावरचे कवच कुंडल ते केव्हाचेच घेतले होते. पण आता काही नसताना सुद्धा त्याची शेवटच्या घटिका मोजून राहिला होता. त्यावेळेस सांगितलं हा व कर्ण तुझं ना त्यांना मग आशीर्वाद दिला तुझ्यासारखं दानशूर जगात होणे नाही आहे. बस पहिल्या नंबरावर नाव तुझं राहील. म्हणून कर्णासारखा दाता नाही. हा असा तर अशाच प्रकारचा बली सुद्धा होता. कमी जास्त चुलीने तोलत होते. फक्त फरक एक होता तो सूर्यपुत्र होता. कुंतीपुत्र सूर्यपुत्र. आणि हा जो होता समजा हा बली हा याच्यामध्ये वंश राक्षसांचा होता नाही का. मुलगा बाप जरी समजा मनाचा प्रल्हाद होता पण तो कोणाचा हिरण्य कश्यपूचा मुलगा होता म्हणजे राक्षसांचा मुलगा होता. तो याच्या म्हणजे नारदाच्या कृपेमुळं सात्विक वृत्ती बनली. परंतु हा जरी बली सात्विक होता पण याचं जे राज्यामध्ये जे विवरण करणारे होते जे काही मंत्री संत्री होते हे काय करत होते जे साधू संत आहेत ऋषी मुनी आहेत जे यांना म्हणजे बिलकुल भुईसपाट करणं चालू केलं यायनं नाही का. पूर्ण मारणं म्हणजे कत्तली करणं चालू केले यायनं. तर मग भगवंताला अवतार घ्यावा लागतं ना नाही का अशा वेळेस. तर मग भगवंतांनी त्याच्यासाठी अवतार घेतला. त्याच्यासाठी अवतार घेतला भगवंतांनी. हा भगवंतांनी कोणता अवतार आहे कोणता नाही वामन अवतार. कोणता वामन अवतार. वामन अवतार हा कोणाच्या उदरी आला हे पहिले कोण होते याचं तुम्हाला सांगावं लागेल ना. मूळ सांगावं लागेल ना. हे जे पहिले आहे हे जे कोण आहे हे पहिल्या याच्यामध्ये हे कश्यपाची संतान आहे. कश्यप आणि अदिती पासून वामन अवतार. आणि हे पहिल्या याच्यामधले कोण म्हणजे सुतपा पृथ्वी. पहिल्या याच्यामध्ये कोण सुतपा पृथ्वी. हे समोर तुम्हाला येतील हे जे वसुदेव आणि देवकी हे कोण आहे हे सुतपा आणि पृथ्वीच आहे. सुतपा आणि पृथ्वी यांनी घनघोर तपश्चर्या केली नाही का. घनघोर तपश्चर्या केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. 1000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. भगवंत प्रसन्न झाले आणि मागा काय म्हणायचं भगवान विष्णू त्यांनी सांगितलं आम्हाला पाहिजे काहीच नाही फक्त आमची एवढीच इच्छा आहे का तुमचा जन्म माझ्या उदरी व्हावा. आता म्हणते काय कोणी आता म्हणते कोणी नाही का. आता नाही म्हणत कोणी. आता नाही म्हणत का भगवंताचा जन्म माझ्या उदरामधून व्हावा. नाही. तर तेव्हा त्यांनी तेवढी 1000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि का भगवंताचा जन्म माझ्या उदरी व्हावा एवढीच फक्त अभिलाषा केली. कोण एवढी अभिलाषा केली फक्त कोण सुतपा आणि पृथ्वीनं काय केली एवढीच फक्त अभिलाषा केली का भगवंताचा जन्म माझ्या उदरी व्हावा बस. मग तेव्हा ठीक आहे ना भगवंतानी म्हटलं पण या जन्मात तर नाही बाबा रे. गोपाल कृष्ण भगवान की या जन्मामध्ये नाही होणार. या जन्मामध्ये होणार नाही. याच्यासाठी तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागल. मग पुढचा जन्म सांगितला त्याच्यामध्ये मग कश्यप झाले नाही का. कश्यप जे आहे आणि पुन्हा अदिती आहे. हा कश्यप कोणाचा मुलगा आता मी तुम्हाला नंतर सांगणार. हा कश्यप कोण होता कोण हा मरीची मुनीनं आपल्या साधनेतून निर्माण केलेला आहे कश्यप नाही का. कश्यपाला आपल्या साधनेतून केलेला आहे निर्माण. म्हणजे याच्यामध्ये हा जो आहे दक्ष गेला होता. दक्ष गेला आणि यानं सांगितलं नारदाने जेव्हा श्राप दिला त्यावेळेस नारदाने सांगितलं का तुला जर एवढं मोठं करायला म्हटलं कारण दक्षाची उत्पत्ती कशासाठी झाली होती विस्तार करण्यासाठी पूर्ण सृष्टीचा विस्तार करण्यासाठी. त्याचे मुलं 1000 मुलं होते ते तर यानं संन्यासी बनवले होते. कोण नारदानं संन्यासी बनवले. त्याच्यामुळे त्यांना श्राप दिला कोण दक्षानं भावाने श्राप दिला कारण हा नारद भाऊ होतोय ना ब्रह्मपुत्र दोघे जण. तर श्राप दिला का तू 2 घडीपर्यंत कुठं थांबणार नाही. थांबलं तर तुझ्या डोक्याचे तुकडे होऊन आणि विष्णूचं नाव विसरून जाशील तू ज्याची भक्ती करतो तू. मग म्हणून नारद कुठे 2 घडीच्या वरती नाही थांबत. 2 घडीच्या नंतर थांबत तिथून गायबच होऊन जाते कारण तो श्राप आहे. मग त्यांनी सांगितलं तू एवढं मोठं करासाठी बाबा कोणाला दक्षाने सांगते तू भ्राता म्हटलं त्यांना. भ्राता मग मला भ्राता कोण म्हटलं तू मी तर तुझ्यापेक्षा लहान आहो
नाही का? नाही नाही, माझी उत्पत्ती जरी पहिले झाली असेल, पण तू येण्याचे प्रयत्न पहिले केले म्हणजे तू माझ्यापेक्षा मोठा आहे. मग त्यांना भ्राता म्हणून थोडासा आनंद झाला. हे इकडे तिकडे एवढे तिकडे काय करते म्हणे तू, नाही का? हे संन्यासी झाले ना, जाऊ दे म्हणे, येले म्हणे, तुला एकच कर म्हणे, एवढं केल्यापेक्षा एक कर म्हणे. मरीची ऋषी आहे म्हणे, रोज पर्वतावर तिथं जा म्हणे तू. ते जर म्हणे तुला वश झाले म्हणे तर तुला काही करायचं गरजच नाही म्हणे, ते वश कर म्हणे म्हणजे. मग हा दक्ष गेला. दक्ष गेल्यानंतर तिथं त्याचा जो एक त्याचा हे होता मरीची ऋषीचा, तर त्याचा एक शिष्य, त्या शिष्यानं काय केलं माहित आहे का? फक्त बघ, आता आता हा राजा होता ना, स्वयंभू राजा मानत होता स्वतःला दक्ष, प्रजापती ज्याला म्हणतो आपण. तर याला असं वाटलं का बाबा त्याने हा राजवाड्यात राहणारा मनुष्य आणि याला कुठं घरामध्ये ठेवायचं नाही, कुटीमध्ये ठेवायचं, आपली कुटी आहे समजा. त्यांनी फक्त असं हाताने हे केलं तर एक मोठा महल निर्माण केला, त्याच्यापेक्षा सुंदर. आणि तो गेला आपला जाऊन बसला. मग हे इकडे यज्ञ चालू होता, त्याच्यामुळे तो मरीची ऋषी काही आला नाही. आले नसल्यामुळं काय झालं, मग हे विलंब झाला, हा तोपर्यंत बसला. बसल्यानंतर मरीची ऋषीने काय झालं, आपला यज्ञ संपन्न केला. आल्यानंतर महाराज आल्यानंतर आता याला गर्व, कोणाला? दक्षाला, मी प्रजापती आहे. अरे तू प्रजापती आहे तर तो मरीची तुझ्यात भाऊ आहे ना, तो ब्रह्माजीचाच मुलगा आहे ना, नाही का? तर मग त्यांना सांगितलं का तू असं कर का, तू आता मी याच्यासाठी आलो का, तुझं तू हे जे आहे तू लग्न कर म्हणे. कोणाला म्हणे? मरीचीला. मरीची म्हणे मी लग्न नाही करत म्हणे, कारण मी ब्रह्मचारीवरच पत्करलेला आहे, मी लग्नच करत नाही असं त्यांनी. बरं, नाही का? तर म्हणजे त्याची हे झाली तू बा हे असं कर तसं कर, त्या पद्धतीने त्याची. पण तो म्हणे नाही म्हणे, कारण मला हे पहिली गोष्ट आहे, पहिल्या याच्यातली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग हे जे काही यांचे ते विवाह झाले ते वेगळी गोष्ट आहे. पण पहिल्या याच्यामध्ये जे मरीचीचं समजा मला ते झालं, तर त्याच्या याच्यामध्ये सांगितलं गेलं का मी नाही बा. तर नाही, मग तुझ्या याच्यामध्ये म्हणे तर तू हे जर नाही केलं सृष्टी वाढन कशी. मग त्याला तिकडे आहे म्हणजे अलग नाही, त्याला सांगितलं काय अशी अशी गोष्ट आहे मी करत नाही. मग तुला तुझ्या याच्यावर म्हणजे लग्न केलं म्हणजे समजा सृष्टी वाढते तशी वाढत नाही का? तर म्हणे नाही काही. मग यांनी काय केलं, आपला तपोबलामधून काय केलं माहिती आहे का? तपोबलामधून तिथंच या कश्यप आपला याला कश्यपला काय केलं, निर्माण केलं. आणि हा म्हणे हा जो माझा पुत्र आहे म्हणे, या पुत्रापासून पूर्ण सृष्टी निर्माण होईल म्हणे, आणि त्याच्यापासून पूर्ण सृष्टी निर्माण झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय, नाही का? अशा प्रकारे बली न, मग जो बली आहे समजा मला आता, हा जो आपण कुठून फुटलो होतं माग, वामन पासून. वामन अवतार जो आहे हा कश्यपचा पुत्र आहे, म्हणजे अदितीचा मुलगा. त्या अदितीच्या पहिल्या जन्मामध्ये तिने जी कामना केली होती ती कामना आता पूर्ण व्हायला आली, नाही का? आणि वामन प्रभू त्यांच्या कुटी जन्माला आले, एकदम किती मोठ्या, म्हणजे कमीत कमी समजा ते 10-12 वर्षाचे वयाचं असताना तेवढं वयाचे ते जन्माले आले. आल्यानंतर मग तिनं आता, मग त्यांनी आता आपल्याला आता त्यांचा यज्ञ चालू होता बलीचा, मग आता आपल्याला जायचं आहे बाबा, म्हणून ते निघाले. त्यांच्याकडे एक क्षत्रिय होती, नाही का? आणि लहानसं ग्रुप होतं, एवढंसं, आणि ते रूप धारण केलं, निघाले. निघाल्यानंतर काय झालं माहित आहे का? ती जी बलिराजाची जी मुलगी होती, बलिराजाची मुलगी होती, तिचं नाव काय होतं? रत्नावली. तिचं नाव काय होतं? रत्नावली. रत्नावली आणि तिच्या मैत्रिणी, त्यांनी पाहिलं एवढं सुंदर रूप होतं भगवंताचं, तुम्हाला सांगू त्यांचं. भगवंतासारखं रूप कोणाचं असणार आहे, नाही का? भगवंतासारखं रूप, भगवंताचं रूप. आणि तिची इच्छा झाली रत्नावलीची का या मुलाला वासल्याची भावना निर्माण झाली तिच्यामध्ये. या मुलाला जर समजा मी, माझा मुलगा जर असता तर मी याला कडेवर घेतलं असतं, नाही का? अशी, आणि दूध पाजलं असतं याला, नाही का? अशी तिची इच्छा झाली. भगवंतानं तेव्हाच म्हटलं तथास्तु, तेव्हाच म्हटलं तथास्तु. बर, मग तिथून निघून चालले. तिनं नाव ठेवलं, हे जे बटुकनाथ नाव आहे, कोण ठेवलं? रत्नावलीनं ठेवलं. रत्नावली काय म्हणते, तुमचं नाव काय? मी तुमचं नाव ठेवते, तुम्ही बटुकनाथ. बटुक म्हणजे छोटं, तुम्ही बटुकनाथ सारखे दिसता, तुम्ही बटुकनाथ आहात. आणि मग आता तुम्ही कुठं निघाले? ते म्हणाले मी चाललो, मला काहीतरी मागायचं आहे. मग मी तुमची शिफारस मी करतो ना, मी मुलगीच आहो त्यांची, नाही का? मग चला ना, मी शिफारस करतो, तुम्हाला काय पाहिजे आहे तर चला, मी माझ्या कळीवर बसा. पहा, माझ्या कळी, या शब्दावर लक्ष ठेवता तुम्ही. हा प्रसंग समोर येणार आहे नाही का? एकामेकाने कळ्याबरोबर जुळून असतं त्या. तर मी तुम्हाला एक माझ्या कळीवर घेतो आणि
तर भगवान काय म्हणतात माहिती आहे का बाबा म्हणतात, काही कोणाला मागायला जायचं आहे ना, पायी जावं लागते. पुढे कसं जावं लागते? पायी जावं लागते. उचलून म्हणा का कशामध्ये म्हणा नाही जमत, पायी जावं लागतं. मी आलो ना तुमच्या दरबारामध्ये, तर मी पायी जातो. बरं, मी तुमची शिफारस करतो, तुम्हाला काय पाहिजे तर गेल्यानंतर झालं काय नेमकं, तर दरवाज्यावर म्हणजे दारावर गेले, नंतर सांगितलं का बा अमकमुक असं असं झालं. तर त्या राजाला सांगण्यात आलं, बलिराजाला, का बा कोणीतरी ब्राह्मण वेशामध्ये बटुक रूप घेऊन आलेला आहे. ब्राह्मण आहे बटुक रूपामध्ये. बरं, तर बलिराजा आहे की नाही, एखादा असता तर बलिराजानं आतमध्ये बोलावलं असतं नाही का. पण बलिराजानं ब्राह्मण म्हटलं ना, ब्राह्मण म्हटल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये एकदम सद्भावना निर्माण झाली, कारण ते ब्राह्मणाचा आदर करत होते. ब्राह्मण पूजनीय आहे. त्रैलोक्यामध्ये जेवढं 14 भुवनामध्ये त्रैलोक्य जे आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण पूजनीय आहे. कारण ब्राह्मणाचा जो जन्म झाला ना, तो इथून झाला, हृदयातून झाला भगवंताच्या. म्हणून भगवंताला पूजनीय आहे ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे तो. मग त्याच्यामध्ये एक वेदी असो, द्विवेदी असो, त्रिवेदी असो, चतुर्वेदी असो, वेद पाठक असो नाही का, अशा प्रकारचे जे आहे ते पूजनीय आहेत ते नाही का. तर त्यांच्या मनामध्ये एकदम आदर निर्माण झाला, बाबा आपल्याला जावं लागतं समोर. कोणी ब्राह्मण जर भिक्षुक आला असेल ना, तर आपल्याला त्याच्या समोर जावं लागत नाही का. मला सांगा, तुमच्या घरी जर एखादा समजा दान मागासाठी आला, त्याला आपण घरात बोलवतो का? दान कुठं नेऊन देता तुम्ही? हा, असं आहे, बाहेर नेऊन द्या. दिलं पाहिजे, घरात बाहेर नेऊन दान दिलं, कारण त्याला तकलीफ नाही झाली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी तिथं दान दिलं. आता दान दिल्यानंतर आपलं दान मागितल्यानंतर आता म्हणजे काय झालं माहिती आहे का, त्याला चला तुम्हाला काय पाहिजे बघा बाबा, तुम्ही कोण? मला काही नाही पाहिजे, फक्त हे राजन मला काहीच पाहिजे नाही. मी फक्त माझी एक अभिलाषा आहे आणि माझं फक्त छोटंसं काम आहे. काय? काही नाही, फक्त मला 3 पग जमीन पाहिजे. 3 पग माझ्या पावलाने, 3 पग जमीन. ह्या तर देणाऱ्याचा अपमान आहे. हा काय आहे? देणाऱ्याचा अपमान आहे. तुम्ही मागितलं मला ठीक आहे, पण देणाऱ्याचा अपमान आहे. 3 पग, आणि तो एवढा मोठा बली, इंद्रावर त्याचा प्रस्थापित, इंद्राला त्यांनी जिंकलेलं नाही का, एवढा सार्वभौम राजा, समुद्र वलांकित राज्य एवढं असून तुम्ही फक्त 3 पग मागितली. नाही मला तेवढंच पाहिजे फक्त नाही का, तेवढंच पाहिजे. बरोबर. आता ह्या गोष्टी कोणी ऐकून राहिलं? यानं साधना लावली, शुक्राचार्यानं बसूनच होता आतमध्ये, होमापाशी बसूनच होता. राजा आला नाही म्हणून पाहिलं आणि ते त्या रूपामध्ये विष्णूचं रूप दिसलं. अरे रे हा आला काय तसा, तिथून धावत आला, ते टाकून दिलं तिथंच आणि आला धावत. हे बली काय करताय तू, काय करता? नाही यानं फक्त दिलं होतं, आश्वासन दिलं होतं, तुला 3 पग दिली, समर्पण एवढं केलं होतं, दिली. मग फक्त हात म्हणजे अजून संकल्प नाही केला होता. पण त्यावेळी बलीनं शुक्राचार्यानं म्हटलं का तू काय करायला चालला, तू काय करून राहिला, याला देऊ नको. हा कोण आहे माहित आहे का तुला माहित आहे का? हा विष्णू आहे, विष्णू. हा विष्णू आहे. हा कशासाठी आला माहित आहे का तुला? गुरुदेवा, आता तुम्ही काही जरी करत असाल तर त्याला इलाज नाही. आता त्याला इलाज नाही. मी माझ्या मुखातून बोललेला, माझे जे शब्द आहेत ना, माझ्या प्राणापेक्षाही महान आहेत. माझे जे शब्द आहेत ना, दिले ना शब्द, माझ्या प्राणापेक्षा महान शब्द आहेत. ते मी मागं नाही घेत. आता गुरुदेवा तुम्ही काही म्हणा. अरे वेडा झालास का तू? ज्याच्यासाठी तू एवढं मोठं करत आहे, मी एवढं मोठं एवढं प्राणाचे बली देऊन राहिलो, एवढे मोठे नाही का तपश्चर्या केली, मी कशासाठी केली? त्याच्यासोबत माझं वैर आहे, त्याच्यासोबत आहे ना, बाकीचं मला काही घेणे देणं आहे का? तोच फक्त आहे. अरे त्याच्यासाठी हिरण्यकश्यप गमावले ना एवढे मोठे किती नाही का, याच्यासाठी. तर याच्यात तेच तर करायचं आहे आपल्याला. तुम्ही काही म्हणा, माझ्या त्या नात नाही, माझ्या मुखातून जे पडलं ना ते ब्रह्म आहे बस. मग तिच्या सपोर्टेड कोण होती? रत्नावलीनं काय म्हटलं होतं? मी तुमची शिफारस करते, नाही ना म्हटलं तिला मुलीनं त्यांच्या. ठीक आहे, ती काय म्हणते मुलगी, बाबा पिताजी मी याला संकल्प तुम्ही करताना मी कमंडलू आणून देतो, पाणी आणून नाही का, कमंडलू आणून देतो. तर त्यावेळेस हे
घ्यायला गेली कमंडलू. तर त्यावेळी कमंडलू घेताना हा शुक्राचार्य काय म्हणतो, हे बाई, हे रत्नावली, ठेव तिथं जाग्यावर. तू कोण आहे? मुलगी आहे. मुलगीचा अधिकार नाही आहे, मुलीचा अधिकार. मुलगा असा तर झाला असता. मुलीचा अधिकार नाही, कारण तू दुसऱ्याचा झाला. तुझा अधिकार नाही, संकल्प तुझ्या हाताने सुटत नाही. मग मग आता ते नाही. मग तिची आई विंध्यावली, तिचं नाव काय आईचं? विंध्यावली. विंध्यावली काय म्हणते, अगं तुझं नाही जमत असेल ना, मी देते. आणि घेतलं कमंडलू तिच्या हात. आणि आता याला असं वाटलं, आता हे पाणी संकल्प करते म्हणून यानं काय केलं, बारीक भुंग्याचं रूप केलं, बारीक कुसक रूप केलं आणि त्या शद्रामध्ये जाऊन बसला. कोण कशामध्ये, कशाच्या? त्याला कमंडलूचं ते पाणी पडते त्याच्यातून, त्याच्यामध्ये जाऊन बसला त्या शद्रात बरोबर. आणि आता ते विंध्यावली पाणी टाकेच टाके, ते पडेच नाही त्यातून. पाणी फुल भरून होतं त्याच्यात, पण पाणी काही पडत नव्हतं. आता ते वामन भगवान म्हणतात त्याच्यात काहीतरी लटकलेलं आहे, थांबा काढतो. तिथं ती सुई पडून धरली ना ते, टोचली त्याच्यात. तेव्हापासून शुक्राचार्याचा एक डोळा भोकणा झाला हवा. पाहिला तुम्ही? शुक्राचार्याचा एक डोळा भोकणा आहे. आणि शुक्राचार्याचा एक डोळा कशा कशामध्ये दाखवते. मग त्याचं काय झालं नंतर, तो एक डोळा भोकणा झाल्यानंतर त्याचे जे भृगू बाप आहे, त्या बापानं दुरुस्त करून टाकला आपल्या याच्यानुसार. पण तो भोकणा झाला होता एका डोळ्यानं, दाखवतात कशा कशामध्ये तरी आहे ना, दाखवतात ना. तर भोकणा झाल्यानंतर मग तो त्यातून निघाला, पळून गेला. तर संकल्प केला, टाकून दिला 3 पग भूमी. बस. मग आता घ्या तुम्ही 3 पग. भगवंत एवढे काही मोठे झाले, एवढे काही मोठे, आणि एवढी टांग एकदम स्वर्गानेच लावली. स्वर्ग व्यापून टाकला, स्वर्ग व्यापून टाकला. बस एक झाली. दुसरा पग घेतला. दुसरा ज्यावेळेस नेताना पाताळ नाही का, पाताळ म्हणजे नेता 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 असा पाताळात नेता 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 असा एक पर्वत लागला. पर्वत लागल्यानंतर पर्वताला थोडी भगवंताचा अंगठा नाही का, अंगठ्यापाशी थोडं खरोच लागली. तर त्याच्यामधून रक्ताचा थेंब पडला. लक्षात ठेवा, हे काही काही पॉइंट लक्षात नाही का, नोटिस दिस पॉइंट, काही काही पॉइंट नोट करून ठेवता. जेव्हा जाता जाता त्यांच्या पायाला अंगठ्यापाशी खरोच लागली, त्याच्यातून एक रक्ताचा थेंब सांडला. भगवंताचा रक्ताचा थेंब सांडणं म्हणजे काही मामूली गोष्ट आहे? त्याच्यातून एक रक्ताचा थेंब सांडल्याबरोबर त्याची गंगा निर्माण झाली. ती गंगा एवढ्या वेगानं ते पृथ्वीवर यायची हे होती, तिथून स्वर्गामधून एवढ्या वेगानं जेव्हा येत होती, तेव्हा ब्रह्माजीनं पाहिलं का ही जर गंगा सरळ जर आली तर डायरेक्ट पाताळामध्ये चालली जाईल, कारण समोरचे कामं भरपूर आहे. ही पाताळात जर गेली तर डबल कोण आणून नेला नाही का. तर ही पाताळात न जावा म्हणून ती गंगा निर्माण केलेली कोणाच्या याच्यापासून, विष्णूजीच्या एका रक्ताच्या थेंबापासून ती गंगा निर्माण झाली. ती गंगा जमिनीच्या आत न जाता म्हणून ब्रह्माजीनं कमंडलू मध्ये समाविष्ट केली. कुठे केली? कमंडलू मध्ये समाविष्ट केली. पण ही गंगा तेव्हा काढली मग कमंडलू मधून. बस बिलकुल बरोबर. गोपाल कृष्ण भगवान की जय. हेच आहे उत्तर त्याचं. भगीरथानं ज्यावेळेस हे केलं त्यावेळेस कमंडलू मधून निघाली ते, असं आहे ते. तर अशा प्रकारे ही हा पॉइंट म्हटलं तुम्ही तुम्हाला का हा पॉइंट असा आहे तसा का ती गंगा निर्माण कशी झाली, मूळ कुठं आहे तिचं, तर हे मूळ आहे. ज्यावेळेस भगवंताने स्वर्ग नापाच्या वेळेस पर्वताला त्यांची खरोच लागली आणि तिच्यातून ब्लड थांबलं, एक थेंब, त्याची गंगा निर्माण झाली. ती आतमध्ये न जा म्हणून ती कमंडलू मध्ये ब्रह्माजीनं समाविष्ट केली. आणि तिचा वेळ समोर आहे, आपण समोर पाहतो. तर त्यावेळेस मग ती उत्पन्न होईल भगीरथानं नाही का. सगर पासून त्याचे दिलीप सगर नाही का, हे त्याचे पूर्वज आहे नाही का, अंशुमान वगैरे हे नाही का. तर अशा प्रकारे मग आता झालं, दिलं ना. आणि 2 झाले, आता 2 पाय. आता तिसरा पाय कुठे ठेवू? कोण म्हणतात? वामन भगवान म्हणतात. आता मी तिसरा चरण, मला तो दोन याच्यामध्येच मी व्याप्त केलं, व्यापलं पूर्ण स्वर्ग आणि पाताळ. आता दुसरा कुठं ठेवू? आता तुम्ही तुमच्या याच्यामध्ये कमी पडत आहे, तानामध्ये
आम्ही म्हणत होतो का तुम्ही दानशूर आहे, पण तुम्ही दानामध्ये कमी पडत आहे, नाही का. तिसरी व्यक्ती मी तुम्हाला सांगायचं विसरलो होतो. तिसरी व्यक्ती आहे राजा हरिश्चंद्र राजा. हे 3 व्यक्ती आहेत दानामध्ये अग्रसर, नाही का. तर मग आता तिसरी व्यक्ती काय, पण बलीनं सांगितलं देवा ब्राह्मण देवता, बली हा हारणाऱ्यापैकी नाही, हा बली होय, हा मरून जाईल, पण माग शब्द नाही घेणार. शब्द दिला ना 3 पग दिला. मग आता तिसरा पग ठेवा याच्यावर डोक्यावर. भगवंतानं डोक्यावर जसा पाय ठेवला तसा बळी पाताळी घातला. मग आता इकडे शुक्राचार्य लाई झाली. शुक्राचार्यानं मग महावियोग चालवला. जसा महावियोग असते राष्ट्रपती पद्धत चालवतात ना, तसा महावियोग चालवला. देवतांमध्ये सांगितलं या विष्णूनं आमच्या सोबत, माझ्या शिष्यासोबत, बलीसोबत घात केला, आत्मघात केला, नाही का. हा आत्मघातकी आहे हा. यानं घात केला बलीराजासोबत, नाही का. त्यानं मग आता मग विंध्यावली रत्नावली जी आहे का नाही, त्या म्हणे जे झालं ते झालं. पण त्याईने त्यांनी पेटवलं आणि त्याला सांगितलं, कोणाला, बलीला, अरे तू गेला ना, पण हे तुझे कोणाच्या भरोश्यावर जगवशील, कोणाच्या भरोश्यावर जगवशील, हे कुणाकडे पाहिजे. तू तर गेल्यानंतर हे यांचं कसं होईल. त्यांना थोडंसं वाटलं बरोबर आहे, कारण आपलं कर्तव्य आहे मुलाला आणि पत्नीचं संगोपन करणं वडिलाचं काम आहे. तुम्ही तर निघून गेला, पण कसं. त्यांनी मग आता वियोग चालवायचा आहे. तर मग आता याच्यावर समजा हे करावं लागेल कुठंतरी, समजा याचा अध्यक्ष बनवावं लागेल पहिले, नाही का. एखादं न्यायालयात जर समजा न्यायाचा समजा याचा एखादा न्यायाधीश बनवावा लागेल ना. मग आता ब्रह्माजीला म्हणतात न्यायाधीश कोण. आता ब्रह्माजीला म्हटल्याबरोबर ब्रह्माजी म्हणतात न्यायाधीश, भगवान विष्णूजीलाच न्यायाधीश करा. आता ते म्हणून राहिले न्यायाधीश जर यांना बनवलं, यांच्याबद्दलचाच वाद आहे हा. वाद कोणाचा आहे, विष्णूजीचाच वाद आहे ना. आणि ज्याचा वाद आहे आणि तोच जर न्यायाधीश असला, न्याय का विरोधात देईन का स्वतःच्या, देईन का नाही. मग हेही नाही. मग आता सांगितलं, त्यांनी विचार केला, बृहस्पतीने सांगितलं एकमेव भक्त व्यक्ती त्यामध्ये नाही. बृहस्पतीनं म्हटलं होतं का बा विष्णूजीचा, पण तू जेव्हा ब्रह्माजी म्हणतात, ब्रह्माजीनं सांगितलं एकच व्यक्ती भक्त ही तसा न्यायदान करणारी आहे या महावियोगामध्ये. कोणता, तर गणेशजी. कोण आहे, गणेशजी. हे दोनही बाजू सांभाळतात, हा, प्रतिस्पर्धी आणि हा स्पर्धी. तर मग आता गणेशजीला आमंत्रित केलं, गणेशजीला अध्यक्षपद दिलं आणि सांगितलं. अध्यक्षपद दिल्यानंतर तिथं न्यायदानाचा काल त्यांच्याकडे दिला. खटले दोघांची. आता एका इकडे वशिष्ठ ऋषी आणि एका इकडे शुक्राचार्य. वशिष्ठ ऋषी हे कोणाचे, आपला नाही बृहस्पती कोणाचे गुरु, देवतांचे गुरु आहे. कोणाचे गुरु आहे, देवतांचे. आणि राक्षसांचे गुरु कोण आहे, शुक्राचार्य. आणि दोघांमध्ये जशी समजा आपली याच्यामध्ये न्याय हायकोर्टात चालते किंवा सुप्रीम कोर्टात जे चालतात ना, त्याच पद्धतीचं चालू झालं. इकडून हे बोलत होते, तिकडून ते बोलत होते. आपापला पक्षकार आपापल्या पद्धतीनं त्याचा न्याय म्हणजे हे करतो, पक्ष घेत होते. करता 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 मग यांचं झाल्यानंतर मग बलीला विचारतात, बली राजा तुम्ही सांग. आता बलीला मग याच्यावर टीका टिप्पणी झाल्यानंतर याच्यामध्ये दोषी ठरलेला आहे. यांनी गणेशजीनं दोषी ठरवलं. कोणाला, भगवान विष्णूजीला. तुमचा खरंच दोष आहे, तुमचा दोष आहे त्याच्यामध्ये, तुम्ही तसं करायला पाहिजे नव्हतं. मग आता तुम्ही दोष आहे तुमचा, तुम्ही दोषी ठरलेले आहे, परंतु आम्ही न्यायदान दिलं तुम्हाला, तुम्ही दोषी आहे. पण याच्या दोष असल्यानंतर तुम्हाला याचं प्रायचित्त काय द्यायचं हे आता मी नाही सांगू शकत. ज्याच्यासोबत घडलेला आहे तोच तुम्हाला प्रायचित्त देईल. कोणासोबत घडलेला आहे, बलीराजासोबत. बलीराजा तुम्हाला काय द्यायचं दे. बरं, मग बलीराजाला सांगण्यात आलं, विचारण्यात आलं, बलीराजा तुला काय करायचं आहे, यांना कोणतं तुला हे द्यायचं आहे, शासन द्यायचं आहे, नाही का, कोणतं प्रायचित्त द्यायचं आहे, तुम्ही ठरवा. बलीराजाला म्हटलं मला 2-4 दिवसाचा वेळ पाहिजे. किती दिवसाचा, मला 2-4 दिवसाचा वेळ पाहिजे. मी पहिले स्वर्गामध्ये जाईल. माझे जे आजोबा आहेत, कोण, प्रल्हाद आहेत माझे आजोबा, त्यांची मी पहिले भेट घेतो, नंतर तुम्हाला काय शासन करायचं आहे ते करतो. बरं,
मग बलिराजा स्वर्गामध्ये गेला इंद्राच्या सोबत फिरून राहिला. इंद्राला मग आहे कुठं आपला बाप म्हणून समजा मला आजोबा म्हणून गेले, दाखवलं त्यांनी, इंद्राने दाखवल्यानंतर प्रल्हादाकडे गेल्यानंतर प्रल्हादानं पहिल्यांदा पाहिल्याबरोबरच पाठीवर हात फिरवला आणि म्हटलं त्यांनी, मला प्रल्हादानं तर नाव प्रल्हादानं कमावलं, पण बली हा बली आहे. माझे पौत्रा माझ्यापेक्षाही श्रेष्ठ निघाला, तू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ निघाला, असा कोण म्हणतो? प्रल्हादानं सर्व हकीकत आणि सर्व कथा सांगितल्या होत्या. कोणाला? बलीला. पण बापाच्या बद्दल काहीच सांगितलं नव्हतं. बापाबद्दल कोणी काहीच सांगितलं नव्हतं. मग त्यांनी सांगितलं, म्हटलं आजोबा मला तुम्ही सर्व ज्ञान दिलं, सर्व सांगितलं, पण माझ्या वडिलाबद्दल तुम्ही काही सांगितलं नाही. मग तेव्हा सांगितलं त्यांना सांगितलं का बेटा, तुझ्या बाबाचा काही दोष नव्हता. तुझा बाप एवढा काही समजा मनाचा जबरदस्त होता, एवढा शासक होता, एवढा पराक्रमी होता, आणि या विश्वामध्ये नाव कमावलेलं होतं त्यानं. पण इंद्रानं तुझ्यासोबत, जो इंद्र आहे ना, हा इंद्र तुझ्यासोबत आहे ना आलेला, या इंद्रानं त्याचं आयुष्य मागितलं आणि त्यानं आपलं आयुष्य देऊन दिलं, आणि तेव्हापासून तो आपल्या निजधामाला गेला, आणि म्हणून त्याचं तिथं फुटलं. हे त्यावेळेस सांगितलं. त्यावेळेस इंद्र सोबतच होता. आता इंद्राला काय म्हणलं ते झालं नाही का. पण तिथून तेवढंच फक्त त्यानं भेट घ्यायची होती फक्त, आणि तिथून आल्यानंतर त्यांनी सांगितलं, मला शासन करायचं आहे तर मी शासन करतो. आता कोणतं तरी यांचं फक्त पायचित्त एकच आहे का, जसं मला आता पाताळाचा जसं राजा केलं ना भगवंतानं, तर माझ्या पाताळामध्ये गेल्यानंतर माझ्या द्वारपालाचं रक्षण करणारा मी यांना शासन करतो का, हे माझे द्वारपाल म्हणून राहिले पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे शासन केलं त्यांनी. भगवंतानं शब्द काढल्याबरोबर मागं लक्ष्मीकडे नाही पाहिलं. लक्षात ठेवा, आपण जर असतो त्या ठिकाणी का, अरे हे राहिलं, माझ्या पत्नी सोबत बोलून घेतो, दोन गोष्टी, माझ्या कुठे गेलं असेल त्याच्यासोबत बोलू दे, हे केलं असतं आपण. परंतु लक्ष्मीकडे सुद्धा भगवंतानं पाहिलं नाही, आणि बस निघाले, पाताळाचा रस्ता पकडला आणि गेले पाताळामध्ये. बस राहिले पाताळामध्ये. राहिल्यानंतर इकडे लक्ष्मी माता भूतलावर एकटी, आणि भगवंत तिकडे द्वारपालाचं काम करत आहे, नाही का. हिच्यामध्ये काय त्यांनी रक्षण करण्यासाठी नेलं का नाही. भगवंताचं जसं भगवंत आणि मी एका आमने सामने दिसलो पाहिजे आम्ही एखाद्या वाले, एवढं प्रेम होतं बलीचं त्या भगवंतावर, म्हणून नेलं होतं तसा. नाही का द्वारपालसाठी त्याच्यामध्ये कवी होते का. तर मग त्यावेळेस मग लक्ष्मी माता मग रुष्ट झाल्या. लक्ष्मी माता म्हणते, गेले तर मला विचारलं नाही, पण माझ्याकडे विचारलं तर थोडा पाहिलं नाही, हो बघितलं नाही, असं नाही बघितलं. तर मग आता त्या कसं करा कासावी झाल्या. मग पार्वती आणि सरस्वती जवळ गेले आणि विचारतात, का ग कसं करायचं आता माझी. मग तिकडून नारदाची स्वारी, नारायण नारायण माते नमस्कार प्रणाम, नमस्कार माते. काय विलाप चालला तुम्ही तिघी बहिणींचा. नारदा, काय आता आमची चेष्टा करतोस तू माझी, नाही का, माझी चेष्टा करतेस. काही सोल्युशन असेल तर सांग, याच्यावर काहीतरी असेल तर. नाही माते, आपल्याकडे आता सोल्युशन नाही. आता ते तिथं गेल्यानंतर का स्वतःच्या मताने गेले, आता मी काय सोल्युशन देणार ना तुम्हाला, नाही का. ते गेले आता नारदाचं कामच आहे. नारद मध्ये ते गेले आता त्याच्या बाबतीत नाही विचार करायचा, आपण गेले ते आता. नारदा, तू असंच काय मीठ टाक त्या जखमीवर, तू आता का मीठ चोळून राहिला का, नाही का, त्या जखमीवर तू का मीठ चोळून राहिला का आता. माते, नाही तू माझी माता आहेस तू माझी, मला मातेबद्दल आदर आहे, नाही का. मी भ्रमण करतो तर तुमच्याजवळ काय येतो, मला माझ्या आईची आठवण येते म्हणून मी तुमच्याकडे येतो. हा, तर मला एक वाटते, एक आपल्याकडे रस्ता आहे, तो रस्ता जर आपण जर अवलंब केला माते तर तुमचं मिलन होऊ शकते. नारदा, सांगणं कोणता आहे, सांग ना नारदा कोणता आहे. हो माते सांगतो मी. तुम्हाला भाऊ तर कोणीच नाही आहे. नाही, मला भाऊ नाही कोणी. मग तुम्ही जर बलिराजाने जर समजा भाऊ मानलं तर एकदम डोक्यात प्रकाश पडला ती लक्ष्मीबाईच्या. अरे नारदा, हे गोष्ट हे कुठून काढलं तू. अरे माता, असं जर केलं तर तुम्ही डबल प्राप्त करू शकता भगवंताला. बलिराजा, आता रक्षाबंधन जवळ आहेत,
तर असं करा ना, रक्षाबंधनाच्या निमित्त नाही का, कारण पाहिजे ना काही जासाठी भावाच्या घरी. रक्षाबंधनचं निमित्त आहे तर तू असं कर, रक्षाबंधनाच्या माते अगोदर 1 दिवस अगोदर चालली जा. बर नारदा तुझी गोष्ट. आणि तू भाऊ नाही म्हणून तू काय कर, राखी बांध. नारदाला बस कला दिली तेवढी आणि काही नाही, मात निघाले. मग बस रक्षाबंधन समोर 1 दिवस गेल्यानंतर द्वारपाल होते आपले लट घेऊन, आता नाही का, लट घेऊन होते हातामध्ये. आणि आता मग माते राखी जाऊ देत नव्हते अंदर. मला तुम्ही माझ्या भावापासून तुम्हाला विलंब म्हणजे मला जाण्यात अळवता, माझ्या भावाची भेट मला घेऊ द्या. नाही 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 नाही, ते गुरु नाही केला म्हणजे. नाही नाही, मी द्वारपाल आहो, मी बांधून आहो, मला ते काही माहित नाही भाऊ आहे का कोण आहे तर. बाकी मला नाही घ्यायचं की तुमचं, मला मी ज्याच्यासाठी आहो इथंचा ते काम माझं सुरू चांगल्यापणे चालू आहे. असं वार्तालाप करता 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 काय झालं, ते ऐकायला गेलो बलीराजाने कोण आलं म्हणून. आणि आल्याबरोबर पाहिल्याबरोबर माते नमस्कार, माते नमस्कार. माते नाही म्हणायचं मला बहीण बाई म्हणा, ताई म्हणायचं. काय म्हणायचं, मी माता म्हणून नाही आली तसा, मी ताई म्हणून आली तुझी. हो का, उद्या रक्षाबंधन आहे, मला भाऊच नाही आहे कोणी. मी ठरवलं का मी बलीराजाला माझा भाऊ बनवतो मी, नाही का. हो का, मग आता असं कोण नाही म्हणते, नाही कोण म्हणणारच नाही ना. बलीराजा म्हणते ताई तुम्ही जर आल्या ना, चांगले माझ्यासाठी शुभ संकेत आहे. बरं ए चुपचाप राह. तर अशा प्रकारे मग गोपाल कृष्ण भगवान की जय. मग काय झालं माहित आहे का, बरं ठीक आहे. मग आता दुसरा दिवस उजाडला, मग त्यांनी सांगितलं येऊ द्या ना आता तरी. आणि मग काय झालं, मग रक्षाबंधनचा दिवस त्या दिवशी राखी बांधली. तेव्हापासून रक्षाबंधन चालू आहे असं वाटतं, नाही का. रक्षाबंधनाच्या दिवशी बांधली. आणि आता ताई महाग म्हणते, मला काय मागायचं आहे ते म्हणते दादा काय मागणार, तुला आता माहितच आहे नाही का, तुला माहितच आहे सर्व मी काय मागणार. आणि तुला आता तुला भावाला हे माहिती आहे ना का, बाईन जर कोणा संकटामध्ये जर असेल तर कर्तव्य कोणाचं आहे, ते आनंदात असली पाहिजे म्हणून भावाचं कर्तव्य आहे ना. मग आता मी संकटामध्ये आहे ताई, तू संकटात कोणत्या, फक्त संकट सांग तुमचं. आता एवढं मोठं संकट ओढवलं दादा, आता माझ्या घरचा धनी तुम्ही इथं येऊन बसवला, याच्यापेक्षा कोणतं मोठं संकट आहे आता माझ्या संसारामध्ये आहे का. याच्यापेक्षा मोठं संकट कोणतं, याच्यापेक्षा दादा कोणतं संकट मोठं नाही रे. तेव्हा बलीच्या लक्षात आलं, बलीनं नंतर मस्तक झाला. बली आई म्हणे माफ करा म्हणे, मला मी करायला पाहिजे नव्हतं ते, मी नाही करायला पाहिजे होतं, पण केल्या गेलं ते, मला माफ करा, मला माफ करा. हे बाबा तुम्ही आधी इथूनच घेऊन जा म्हणे, इथूनच घेऊन जा म्हणे. मग आता काय म्हणतात लक्ष्मी माता, चला. ते म्हणतात मी नाही येणार. कोण म्हणतात, विष्णू भगवान म्हणतात नाही 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 नाही, कारण मी जर इथून गेलो ना, जसा मी आता मला भगोडा रुक्मिणीला पळून गेला नाही का, पळून गेला भगोडा म्हणतात नाही का, तसंच मला जर हे जर नेलं, मी आता आलो तर हा पळून आला म्हणून दारूपालावरून नाही का, याचे जीवान आलं होतं बलीराजाचं काम करणं, हा पळून आला नाही का, तसं नाही जमत. तर मग त्यावेळेस काय केलं माहित आहे का, त्यांनी एक त्यांचं सूत्र वापरलं. पहा म्हणे, तुम्ही सुरक्षित म्हणे, मी सुरक्षित म्हणे. कसं, आता असं म्हणजे हे जे आहे समजा मला आषाढी पासून चातुर्मास, लक्षात ठेवा हा पॉइंट, नोटिस दिस पॉइंट, हा लक्षात ठेवा पॉइंट. चतुर्थी आपलं कोणतं, आषाढी पासून तर कार्तिक पर्यंत काय असतो, चातुर्मास असतो. काय असतो, चातुर्मास असतो. तर तो आषाढी पासून तर कार्तिक पर्यंत देवउठी एकादशी, कार्तिकची देवउठी एकादशी. देव काही झोपून असते, मला सांगा तुम्ही. आता तुम्ही एखाद्या समजा मनाचे मालक आहे आणि तुम्ही मालकाला, एखाद्या माणसाला तुम्ही समजा गेटवर वॉचमन ठेवला किंवा द्वारपाल ठेवलं, हा, मग तो तिथं झोपा घेते का, झोप जर घेतली तर त्याला दुसऱ्या दिवशी गेट आउट, त्याच गेट वरून आलं बाई तू नाही का. मग आता काही लोक म्हणतात का भगवंत 4 महिने झोपतात, आहे काही लोकांचं झोपत. अरे तो झोपला तर जग झोपलं समजून जात,
तो झोपला ना, जग झोपलं सर्व, उठणारच नाही जग. तो कधी झोपत नाही, तो झोपत नाही. पालन करणारा आहे, आई आहे ना, आई कधी झोपत नाही. मुलगे हे तुम्हाला झोपू देईन, आई तो मुलगा असेपर्यंत जागी तो झोपत नाही, नाही का. तर हा द्वारपाल होता. तर मग आता यांनी सांगितलं, तुझंही वचन म्हणू देत नाही मी, माझंही वचन नाही म्हणू देत. मी आषाढी पासून तर कार्तिक पर्यंत मी तुझं द्वारपाल करन, तुझ्या दारावर मी माझं पालन करन. आणि 8 महिने जे आहे समजा मनाचे, मग देववटी एकादशी पासून तर 8 महिने मी भूतलावर येऊन इथं वास्तव्य करण 8 महिने. आणि पुन्हा चातुर्मास लागला आषाढी पासून का कार्तिक त्या देववटी एकादशी पर्यंत मी भूत म्हणजे कुठे येतोय, पाताळ लोकांमध्ये येतोय. आणि अशा पद्धतीनं त्यांचा हे संबंध झालं. तेव्हा कुठं भगवंत कुठं आले, भूलोकामध्ये आले आणि आपला विवाह अशा पद्धतीने पुढे. म्हणून तेव्हापासून आषाढी एकादशी, आपलं कार्तिकी देववटी एकादशी, तेव्हापासून हा चातुर्मास चालू झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण इंटर करूया असं वाटते मला, नाही का.